आमचा दिवाळीचा फराळ तर बनून झाला आहे. तुमची सुद्धा तयारी चालू असेल तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही तुमच्यासाठी दिवाळी फराळचा संपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहोत. या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक पदार्थाचे वजनी प्रमाण, वाटीचे प्रमाण एकदम व्यवस्थित सांगितलेले आहे. तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला दिवाळीची फराळ करताना कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमचा प्रत्येक दिवाळीचा पदार्थ हा परफेक्टच होणार. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर कोणताही वेळ न घालवता आपण दिवाळी फराळाला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविता, मी प्रिया. मायले किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मम्मी, आपण पहिला पदार्थ कोणता बनवायचा? अगं, आपण सुरुवात नेहमी गोड पदार्थापासूनच करतो ना. मग ठीक आहे, आपण शंकरपाळी बनवूया. ठीक आहे, चल. शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे आता गॅसवरती एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये घालूयात 1 वाटी पाणी. तर इथे मी सर्व मेजरमेंट याच वाटीने घेतलेले आहे. तर सर्व असं एकाच वाटीने व्यवस्थित मोजून घ्यायचं, मग बरोबर असं प्रमाण होतं आणि शंकरपाळीसुद्धा मस्त अशी लेअर्सवाली आणि खुसखुशीत होते. पाणी टाकल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला इथे टाकायची आहे 1 वाटी जाडी साखर. साखर टाकल्यानंतर आहे ना, आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि ही साखर पाण्यामध्ये आहे ना पूर्णपणे विरघळून घ्यायची. तर इथे पहा, साखर पाण्यामध्ये पूर्णपणे आता विरघळली आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तूप. तर तूप घेताना आहे ना असं वितळलेलंच घ्यायचं, पूर्ण असं घट्ट तूप घ्यायचं नाही, नाही तर मग तुपाचं प्रमाण फसतं, जास्त होतं. तर ज्या वाटीने आपण साखर वगैरे पाणी घेतले त्याच वाटीने आता 1 वाटी तूप घेतलं आहे मी. ते सुद्धा आता कढईमध्ये टाकून घेतलं आणि आता हे परत मिश्रण आहे ना आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर या मिश्रणाला आपल्याला काही उकळी वगैरे काही काढायची नाही, फक्त एखादा मिनिटभर आहे ना व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. इथे पहा, तूपसुद्धा आता व्यवस्थित असं मेल्ट झालं आहे. तर आता मी इथे गॅस बंद करते आणि आता हे मिश्रण आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच शंकरपाळीचं पीठ मळायचं आहे. तर इथे आपण साखर, तूप आणि पाणी जे गरम केलं होतं ते सर्व आता आहे ना मी मिश्रण थंड करून घेतलं आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ, कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्याशिवाय व्यवस्थित चव येत नाही. तर आता या मिश्रणामध्येच मी थोडंसं आहे ना मीठ टाकून घेते. मीठ घातल्यानंतर आता आपल्याला मैदा टाकायचा आहे. तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 6 वाटी मैदा घेतला आहे, म्हणजे हा अर्धा किलोपेक्षा जास्त मैदा आहे थोडा. तर आता हा आहे ना आपण थोडा थोडा टाकून मस्त असं पीठ मळून घेऊ. तर इथे मी मैदा आता थोडा थोडा घालून आहे ना व्यवस्थित असं हे पीठ मळून घेते. तर इथे मी 6 वाटी मैदा घेतला होता. ज्या वाटीने आपण तूप, पाणी आणि साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने मी मैदासुद्धा मोजून घेतला आहे. असंच एकाच वाटीने सर्व प्रमाण मोजून घ्यायचं आणि मळताना एकदम असं हलक्या हाताने मळायचं आहे आपल्याला. बिलकुल असं चपातीसारखं पीठ मळतो आपण तसं जोर लावून बिलकुल असं मळायचं नाही. असं फक्त पीठ आहे ना हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तर इथे मी आता 6 वाटी मैदा आहे ना तो पूर्ण असा टाकून घेतला आहे. आता याचा आहे ना गोळा करून घेते व्यवस्थित. तर इथे पहा, मी पूर्ण पीठ आहे ना मस्त असं मळून घेतलं आहे. असं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे पहा कसं पीठ झालं आहे ते असंच पीठ झालं पाहिजे, त्यामुळे मस्त असे लेयर्स पडतात शंकरपाळ्यांना. आता हे आपलं पीठ मळून रेडी आहे. तर याचे आहे ना असे समान गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला लाटायला बरं जातं. तर इथे मी पीठ मळल्या ना लगेच असं लाटायला घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा तास भिजवून दिलं तरीसुद्धा चालेल, पण नाही भिजवून ठेवलं आपण हे पीठ तरीसुद्धा पण शंकरपाळ्या चांगल्या होतात. तर इथे मी आता सर्व पिठाचे आहे ना असे 4-5 गोळे करून घेतलेत. लगेच शंकरपाळ्या लाटून घेऊ. शंकरपाळ्या लाटण्यासाठी इथे मी आता एक पोळपट घेतला आहे. त्यावरती ना आता हे उंडा करून जो घेतला आहे आपण पिठाचा तो ठेवला आहे आणि लगेच ना आता लाटून घेते. तर एवढं असं लाटून झालं तर असेच तुम्ही कट केलं तरीसुद्धा चालेल, पण अजून जास्त चांगले होण्यासाठी काय करायचं, दोन्ही साईडने ना परत हे आपण लाटलेली लाटे आहे ना फोल्ड करायची आहे आणि परत अशी लाटून घ्यायची. त्यामुळे अजूनच अशा मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या होतात. आणि शंकरपाळ्या लाटताना आहे ना खूप आपल्याला अशा पातळ नाही करायच्या, ते अशा मध्यम जाडच ठेवायच्या. खूप अशा पातळ नाही करायच्या, नाहीतर मग ते आहे ना व्यवस्थित अशा खुसखुशीत होत नाही, कडक होतात जरा. तर इथे पहा, हे पीठ आहे ना आपलं एवढं असं जाड लाटून घेतलं आहे मी. तर आता हे आपण कट करून घेऊ. तर कट करताना आहे ना
आता हे असं वाकडे तिकडे लाटलेलं आपलं, तर आपण इथे चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कापणार आहे. त्यासाठी ना ही लाटी पूर्ण आता आपल्याला चौकोनी करून घ्यायची आहे. म्हणून हे साईडचं आहे ना कडा काढून टाकायच्यात आणि चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हे काढलेलं बाजूचं पीठ आहे ना आता दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता शंकरपाळी मी कापून घेते. तरी ते मी ना पिझ्झा कटरनी कट करते. तुम्ही सुरीने केलं तरीसुद्धा चालेल किंवा आपल्याकडे तो शंकरपाळीचा चमचा असतो त्याने कट केलं ना तरीसुद्धा चालेल. तर इथे आता मी आडवे काप करून घेते, कारण मी इथे चौकोनी कापमध्ये करणार आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कापू शकता. तर इथे बघा तुम्ही मस्त असे मी एवढ्या जाडीमध्ये कापून घेतले शंकरपाळ्या. आणि पीठ पण एवढं मस्त असं परफेक्ट झालं होतं ना, सहज असं लाटता आलं. आणि खालीसुद्धा बघा बिलकुल असं चिटकत नाही. सहज आपल्या शंकरपाळ्या ना लगेच अशा निघतात, सुट्ट्या होतात ते. आता ह्या सर्व शंकरपाळ्या मी एका ताटात काढून घेते. आता बाकीचं राहिलेलं पीठसुद्धा मी असंच लाटून घेते, नंतर आपण पाहू. तर इथे माझ्या आता सर्व शंकरपाळ्या लाटून झाल्यात. आणि इथे मी तळण्यासाठी ना कढईमध्ये तेलसुद्धा तापत ठेवले शंकरपाळ्या. तेल आपलं चांगलं गरम झाले, त्यामध्ये आता लगेच शंकरपाळ्या सोडून घेते. तर सोडताना ना इथे मी अशा झाऱ्यामध्ये घेतल्या शंकरपाळ्या. झाऱ्यामध्ये घेतल्या की आपल्याला सोडायला आहे ना थोडं सोपं पडतं, तेल वगैरे हातावर उडत नाही. आणि शंकरपाळ्या सोडल्या की लगेच असं झाऱ्याने हलवायचं नाही. एखादं मिनिटभर किंवा अर्धा मिनिट तरी अशाच राहून द्यायच्या आणि नंतरच मग त्या आपल्याला हलवून घ्यायच्यात. तर इथे पहा अर्धा मिनिट झाला आहे. तर आता मी ना झाऱ्याने थोड्याशा फक्त अशा हलवून घेते. फक्त टाकल्या लगेच आपल्याला आहे ना झारा असा लावायचा नाही, नाहीतर मग शंकरपाळ्या तुटतात. खूप फास्ट गॅसवरती शंकरपाळ्या आपल्याला तळायच्या नाही, नाहीतर मग त्या वरून फक्त लाल होतात आणि आतमध्ये कच्च्याच राहतात. तर इथे मी आता मीडियम गॅस करून घेतला आहे. आणि आता आहे ना आपल्याला असं आधीमध्ये थोडंसं हलवून आहे ना शंकरपाळ्या चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. तर इथे मी शंकरपाळ्या मस्त अशा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतल्यात. ते आता आहे ना काढून घेऊया. इथे पहा शंकरपाळ्यांना मस्त असे लेयर्स पण पडलेत आणि कलर पण आहे ना खूप छान आला आहे. तर एवढ्या अशा लाल होईपर्यंतच तळायच्या, जास्त काळ्या होईपर्यंत तळायच्या नाही, कारण काढल्यावरती पण आहे त्यामध्ये असं गरम तेल असतं, त्यामुळे त्यांची कुकिंग प्रोसेस चालूच असते. मग त्या अजून खूप अशा लाल होतात. तर इथे पहा मस्त झाल्यात अशा शंकरपाळ्या, त्या आता मी काढून घेते. आता बाकीच्या राहिलेल्या शंकरपाळ्या पण अशाच तळून घेते. तर इथे माझ्या सर्व शंकरपाळ्या आता तळून झाल्यात आणि पहा किती मस्त अशा दिसतात ते. तर इथे पहा सगळे मस्त असे लेयर्ससुद्धा पडले शंकरपाळ्यांना. आणि खुसखुशीत तर बोलाल ना ते एकदम असं सहज बोटाने हे केलं ना मस्त लगेच असा चुरा होतोय. एवढी मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी तयार झाली आहे. आणि व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला प्रमाण सांगितले ते लक्षात ठेवण्यासाठी पण एकदम सोपं आहे. तसं प्रमाण घेतलं तर तुमच्यासुद्धा शंकरपाळ्या अशाच मस्त परफेक्ट होणार. तर तुम्ही शंकरपाळ्या तर बघितल्या किती छान खुसखुशीत झाल्या होत्या. तर आपण दुसरा पदार्थ काय बनवायचा? तर आपण आता आहे ना दुसरा पदार्थ बनवूया पोह्यांचा चिवडा. तर आज मी बनवणार आहे जाड पोह्यांचा मस्त असा कुरकुरीत चिवडा. तर त्यासाठी इथे मी कांदा पोहे असतात, आपण जे नेहमी कांदा पोहे करतो तेच पोहे घेतलेत. तर त्यांचा चिवडा करणार आहे. तर ते आता तळून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवले गॅसवरती. आणि इथे पहा अशी चाळण घेतली आहे, त्यामध्ये आता थोडे पोहे मी टाकून घेतले. तर हे चाळणीसहित असं तेलामध्ये ठेवून घ्यायचं. तर इथे पहा मस्त असे पोहे फुलून आलेत. तर असे तळून घ्यायचे, त्यामुळे काय होतं आपलं काम सोपं होतं एकदम. आणि आपण असं कढईमध्ये डायरेक्ट टाकले तर ते काढायला वगैरे खूप वेळ लागतो. म्हणून आहे ना अशी मस्त सोपी आयडिया आहे, असेच पोहे तळून घ्यायचे. आणि ते पहा मस्त फुललेत असे. तळून झाल्यानंतर पण आहे ना इकडे एखादं असं ताट आणि चाळण वगैरे ठेवायची, त्यामध्ये असे काढून घ्यायचे. त्यामुळे थोडंफार राहिलेलं तेल आहे ना ते सुद्धा असं निघून जातं. तर आता अशाच प्रकारे मी बाकीचे उरलेले पोहे सुद्धा तळून घेते. तर ही एकदम अशी सोपी ट्रिक आहे. तेलामधून पोहे काढायचं बिलकुल असं झंझट नाही, एक साथ एकदम असे तळून तयार होतात. तर इथे पहा माझे सर्व पोहे आता तळून झालेत आणि मस्त असे पहा बिलकुल असे तेलकट नाही, थोडंसुद्धा असे तेल वगैरे पकडत नाही, एकदम मस्त होतात. आता पोह्यांसाठी लागणारं बाकीचं साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर पोहे तळून झाल्यावरती तेल आपलं चांगलं गरमच आहे. तर त्यामध्ये आता तळूयात शेंगदाणे. तर हे शेंगदाणे वगैरे सुद्धा मी आता ह्या चाळणीमध्ये सगळं तळणार आहे. इथे मी आता अर्धा वाटी शेंगदाणे घेतले. तुमच्या आवडीनुसार
कमी जास्त करू शकता। आणि आता शेंगदाणे पण आहे ना मस्त असे लाल कलर येईपर्यंत खरपूस असे तळून घेऊ। शेंगदाणे तळताना आहे ना थोडे असे हलवून घ्यायचे आणि तळत आले की ते एकदम मस्त असे उकलतात आणि तडतड वाजतात आणि शेंगदाण्यांचा सुगंधसुद्धा असा छान सुटतो। आणि जेव्हा आपण पोहे तळतो ना तेव्हा एकदम तेल असं कडकडीतच गरम होऊन द्यायचं आणि गॅससुद्धा असा फास्टच ठेवायचा। आणि हे बाकीचं सर्व साहित्य तळताना आहे ना थोडा असा गॅस स्लोच ठेवायचा। इथे पहा आता शेंगदाणे मस्त असे उकललेत सगळे आणि कलर पण लाल आला आहे त्यांचा आणि सुगंधसुद्धा छान सुटला आहे। म्हणजे आपले हे शेंगदाणे आहेत ना आता छान तळून झाले, ते आता काढून घेऊ। आता तळूयात खोबरं। तर इथे मी अर्धा वाटी खोबरं असं बारीक काप करून घेतले। खोबरं तळताना आहे ना जरा काळजी घ्यायची, कारण खोबरं आपण तेलात सोडलं की लगेच पटकन असं लाल होतं, म्हणून आहे ना असं एकसारखं थोडं हलवूनच तळून घ्यायचं। खोबरं इथे आपलं छान असं लाल कलरवरती तळून झाले, तर ते आता मी काढून घेते। यापेक्षा जास्त काळं पण नाही करायचं, कारण ते अजून खूप गरम असतं। काढल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, मग खूपच ते काळं होईल। आता हे एकदम परफेक्ट झाले, ते काढून घेते। आता त्यामध्ये भाजकी डाळ तळूया। तर इथे मी अशी अर्धा वाटी भाजकी डाळ घेतली आहे। ती भाजलेलीच असते, पण तळल्यावरती ना अजून थोडी मस्त अशी खुसखुशीत होते, म्हणून थोडी तरी अशी तळून घ्यायची, चवीला पण अजून छान लागते। तर डाळ पण आपली छान तळून झाली आहे, आता ती पण काढून घेते। तर इथे मी असे काही काजू घेतलेत, त्याचे असे 2 भाग करून घेतलेत। आणि काजूसुद्धा आहे ना एकदम थोड्या वेळेस तळायच्या, कारण खूप असे लाल होतात लगेच। काजू पण आपले छान तळून झाले, ते पण काढून घेऊया। आता तळून घेऊयात कढीपत्ता। आणि कढीपत्ता आहे ना एकदम असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा, त्याचं पूर्ण मॉइश्चर आहे ना निघून गेलं पाहिजे, मग चिवडा बिलकुल असा खराब होत नाही। तर इथे पहा कढीपत्ता किती मस्त असा कुरकुरीत झालाय, तो पण आता काढून घेऊ। तर कढीपत्ता तळल्यानंतर तळूयात मिरची। तर इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या आहे ना अशा बारीक कापून घेतल्यात। मिरच्या सुद्धा आहे ना इथे आपल्याला मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। तर मिरची तळून झाली आहे, ती काढून घेते। तर इथे आपले पोहे वगैरे तळून झाले, परत चिवड्यासाठी लागणारे शेंगदाणे ते सुद्धा सर्व तळून झाले। चिवडा मसाला तयार करण्यासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडरमुळे ना मस्त असा चटपटीत फ्लेवर येतो, आणि 1 चमचा मीठ। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला आहे ना फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं हे मसाले आहेत ना पूर्ण मस्त असे एकजीव होतात, म्हणून मी मिक्सरला थोडे वाटून घेते। तर इथे पहा मी चिवडा मसाला आता आहे ना मिक्सरला फिरवून घेतला आहे मस्त। पण आता आपल्याला आहे ना असाच हा मसाला टाकायचा नाही, एक फायनल तडका द्यायचा आहे मस्त, आणि मग सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊ। तडका देण्यासाठी इथे मी 4-5 चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली आहे, त्यामध्ये टाकूयात आता अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचे बडीशेप। आता हे सर्व व्यवस्थित असं गरम झालं, तर मी आता इथे गॅस बंद केला आहे आणि हलकंसं थोडंसं थंड झालं की त्यामध्ये आपण जो चिवडा मसाला बनवून घेतला आहे तो घालायचा आहे। लगेच गरममध्ये जास्त टाकायचं नाही, नाही तर मसाला जळून जातो। तर इथे पहा हलकीशी वाफ गेली आहे, आता त्यामध्ये टाकूयात 2 चमचे चिवडा मसाला। चमच्याने ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता हा मसाला आहे ना आपण मस्त तळलेले जे पोहे आहेत आपले त्यावरती टाकून घेऊ। तर इथे हा तडका आहे ना मी आता थोडा थंड करून घेतला आहे, आता हा पूर्ण चिवड्यावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर तडका टाकल्यानंतर आता आपण जेवढं पहिलं साहित्य तळून घेतलं होतं ते सर्व आता टाकून घ्यायचं आहे। शेंगदाणे टाकले, खोबरं टाकले, आता हे काजूचे काप आहेत ते पण टाकून घेते, भाजकी डाळ, तळलेली मिरची, कढीपत्ता आणि ही पिठी साखर आहे ती टाकते 1 चमचा। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तर आता हे सर्व मी मिक्स करून घेते। तर मिक्स करताना पहा इथे किती मस्त असा कुरकुरीत आवाज येतोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येतच असेल। आणि इथे मी फक्त शेंगदाणे वगैरे टाकले, आणि तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही फरसाण, शेव हे सुद्धा ॲड करू शकता, पण आमच्या घरामध्ये असाच नॉर्मलच असा चिवडा आवडतो सगळ्यांना, म्हणून मी काही शेव वगैरे टाकली नाही आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेते, नंतर आपण पाहू। तर इथे तुम्ही बघू शकता चिवडा सर्व असा मी मस्त मिक्स करून घेतला आहे, आणि आपण जो चिवडा मसाला बनवला आहे त्यामुळे कलरसुद्धा पहा इथे चिवड्याला किती मस्त आला आहे। आणि असा तळून केलेल्या पोह्यांचा चिवडा आहे, तरीसुद्धा आहे ना बिलकुल असा तेलकट नाही आहे, एकदम भन्नाट झाला आहे।
चवीला पण अप्रतिम झाला आहे. तर असा घरच्या घरी चिवडा मसाला बनवून आहे ना तुम्ही नक्की हा चिवडा बनवा आणि खरंच एकदम आहे ना भारी होतो हा चिवडा. बिलकुल असा तेलकट वगैरे होत नाही. तर पोह्यांचा चिवडा तुम्ही बघितला ना, अजिबात तेलकट न होता कुरकुरीत देखील किती झालेला. तर पुढचा पदार्थ आपण काय करायचा मम्मी? तर पुढचा पदार्थ आहे आपला बेसन लाडू. तर आपले हे बेसन लाडू बिलकुल असे टाळ्याला वगैरे चिटकत नाही, एकदम मस्त दाणेदार होतात. तर चला आता बनवूयात बेसन लाडू. सुरुवातीला आपण इथे साहित्य पाहूया. तर आता आपण इथे वजनी आणि वाटीनी असं दोन्ही प्रकारे मी तुम्हाला इथे साहित्य सांगते. तर इथे सुरुवातीला आपण वजनी प्रमाण पाहूया. तर अर्धा किलो बेसन पीठ घेतले. तर अर्धा किलो बेसन पीठसाठी 400 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे आणि 250 ग्रॅम तूप घेतलं आहे. तर तूप घेताना आहे ना असं जास्त वितळलेलं किंवा जास्त घट्ट वगैरे घ्यायचं नाही. इथे असं मी वाटीमध्ये घेतलं आहे ना, मध्यम असंच घ्यायचं, त्यामुळे तुपाचं प्रमाण फसत नाही. वजनी घेतल्यावर काही प्रश्न नाही, पण वाटीने जेव्हा आपण घेतो तेव्हा असं तूप घ्यायचं. वजनी प्रमाणानंतर वाटीचं प्रमाण पाहूया. तर हे सर्व साहित्य मी या वाटीने असं मोजून घेतलं आहे. तर या वाटीने बरोबर बेसन पीठ हे आपलं 4 वाटी आहे आणि पिठी साखर 2 वाटी आहे आणि आपलं हे तूप घेतलं आहे ते 1 वाटी आहे. तर असं कोणतीही एक वाटी घेऊन त्याच वाटीने सर्व साहित्य असं मोजून घ्यायचं. त्यामुळे तुम्ही वजनी केलं किंवा वाटीने केलं मोजून तरीसुद्धा लाडू एकदम परफेक्टच होणार. तर सुरुवातीला आपल्याला आता बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तर बेसन पीठ भाजण्यासाठी इथे मी आता गॅसवर तर मस्त अशी जाड बुडाची मोठी अशी कढई ठेवली आहे तापत. तर कढई आपली चांगली गरम झाली आहे. तर त्यामध्ये आता बेसन पीठ टाकते. पण आपल्याला बेसन पीठ भाजताना सुरुवातीलाच असं तूप वगैरे टाकायचं नाही. बिना तूप टाकताच हे बेसन पीठ आहे ना आपल्याला भाजून घ्यायचे 5 मिनिट तरी आणि नंतरच मग तूप टाकायचं आहे. सुरुवातीला आता तूप न टाकताच हे बेसन पीठ मी 5 मिनिट चांगलं भाजून घेणार आहे. त्यामुळे आहे ना बेसन पीठ आपलं चांगलं भाजलं जातं. आणि बेसन पीठ भाजताना आहे ना बिलकुल गॅस हा मोठा करायचा नाही, मीडियमपेक्षा पण थोडा स्लोच ठेवायचा आहे. तर इथे मी 5 मिनिट हे बेसन पीठ आहे ना चांगलं असं भाजून घेतलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला तूप घालायचं आहे आणि नंतर भाजून घ्यायचं आहे पीठ. पण तूप घालताना आपल्याला सगळं तूप एकदम घालायचं नाही, थोडं थोडं तूप घालून आहे ना हे पीठ चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे हे 1 वाटी तूप घेतलं आहे ना मी 2-3 वेळा टाकून घेणार आहे थोडं थोडं आणि नंतर हे पीठ भाजून घेणार आहे. बेसन लाडू करायचे म्हटलं तर पीठ भाजायला सर्वात जास्त वेळ लागतो आणि जेवढं आपण चांगलं पीठ भाजू तेवढे लाडूसुद्धा खूप छान होतात, कलर पण छान येतो आणि चवीलाही खूप छान लागतात. म्हणून आहे ना बेसन पीठ भाजताना थोडी काळजी घ्यायची, व्यवस्थितच असं पीठ भाजून घ्यायचं. तर इथे तूप टाकल्यानंतर बेसन पिठाच्या अशा गुठळ्या तयार होतात. तर बेसन पीठ भाजता भाजता आपल्याला या गुठळ्यासुद्धा अशा मोडून घ्यायच्या. तर ते बेसन पीठ मी तूप टाकल्यानंतर पण अजून थोडं भाजून घेते आणि नंतर आपण परत बाकीचं तूप पण घालू. ते मी आता 6-7 मिनिट हे पीठ परत चांगलं भाजून घेतलं आहे. तर आता त्यामध्ये अजून थोडं तूप घालून घेते आणि हे बाकीचं तूप आपलं अजून शिल्लक आहे ते पण नंतर टाकायचंच आहे आपल्याला. पण असं थोडं थोडं तूप घेऊनच आहे ना बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं. तर अशा इथे पिठाच्या भरपूर अशा गुठळ्या होतात. तर कलथ्याने मोडता येत नसेल ना तर एखादं फुलपात्र किंवा आपला मॅशर वगैरे पावभाजीचा मॅशर असतो ना त्याने पण आहे ना पटकन ह्या गुठळ्या मोडतात. तर असा पावभाजीचा मॅशर असतो आपल्याकडे, त्याने सुद्धा ह्या गुठळ्या आहे ना पटकन मोडतात अशा. तर इथे मॅशरने एकदम पटकन अशा गुठळ्या मोडल्यात मी. आता परत हे पीठ आहे ना चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पण पीठ भाजताना आहे ना एकसारखं असं हलवत राहायचं आहे, बिलकुल थांबायचं नाही, नाही तर मग पीठ आहे ना कढईला असं खाली लागतं. तर इथे मी अजून थोड्या वेळ हे पीठ चांगलं असं भाजून घेतलं आहे. तर आता बाकीचं तूप आहे ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी आता सर्वच तूप टाकून घेतलं आहे आणि आपल्याला परत चांगलं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर इथे आता मी 20 मिनिट हे पीठ चांगलं भाजून घेतलं आहे. तर इथे पहिल्यापेक्षा त्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे, पिवळा कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. जेव्हा हे पीठ भाजून होतं ना तेव्हा पूर्ण असं पातळ होतं, त्याला तूप सुटतं. फक्त आपल्याला पीठ भाजताना आहे ना व्यवस्थित त्याच्या गुठळ्या मोडत जायचं आहे. तर आता हे सगळं पीठ मी भाजून घेते आणि आत्ता पहिल्यापासून तर शेवटपर्यंत किती वेळ लागला मला पीठ भाजायला ते तुम्हाला सांगेल मी. तरी ते तुम्ही बघू शकता अजून 10 मिनिट हे बेसन पीठ मी चांगलं भाजून घेतलं आहे आणि
पहिल्या किती बेसन पिठाच्या गुठळ्या होत्या त्यासुद्धा आता नाहीशा झाल्यात. पूर्णपणे आपलं बेसन पीठ एकजीव झालं आहे. आणि पहिलं एकदम कसं सुक्कं दिसत होतं, तर आता हे असं ओलसर पण झाले, म्हणजे बेसनने असं तूप रिलीज केले, मस्त असं भाजत आले बेसन पीठ. तर अजून आपल्याला 5-7 मिनिट तरी हे बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर इथे अजून 5 मिनिट हे बेसन पीठ मी चांगलं भाजून घेतलं आहे आणि अजून ते थोडंसं ओलसर झाले, म्हणजे इथे आपलं आता 90% बेसन पीठ चांगलं भाजून झाले. तर आता एवढ्यापर्यंत असं भाजलं की आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये आहे ना लाडू दाणेदार होण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. ती म्हणजे यामध्ये आहे ना 1-2 वेळा फक्त पाण्याचा शितोडा मारायचा आहे, त्यामुळे आहे ना लाडू मस्त असे दाणेदार होतात. आणि शितोडा मारल्यावरती ना परत 5 मिनिट चांगलं हे भाजून घ्यायचं आपल्याला. जे आपण पाणी टाकले ते असं वाफेने निघून जातं, मग म्हणजे लाडू आपले खराब होणार नाहीत. म्हणून पाण्याचा शिंतोडा टाकल्यावरती ना परत आपल्याला 5 मिनिट हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. इथे पहा पाणी टाकल्यावरती किती मस्त लगेच असं पीठ दाणेदार दिसायला लागले. सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत इथे मला बरोबर आहे ना 40 मिनिट लागले ते पीठ भाजायला. तर असेच पेशन्स ठेवून आहे ना पीठ चांगलं भाजून घ्यायचं, तरच लाडू छान लागतात, पिठाळ वगैरे लागत नाही. तर इथे पहा किती सुंदर कलर आला आहे पिठाला. आपलं हे पीठ आता भाजायचं होतंच आलं आहे, फक्त अजून 2-3 मिनिट हे पीठ मी भाजून घेणार आहे. तर इथे आपलं आता बेसन पीठ भाजून झाले, बरोबर 40 मिनिट लागलेत मला हे बेसन पीठ चांगलं भाजण्यासाठी. आता गॅस बंद करूया. तर हे पीठ आता आपण थंड करण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ. आता हे भाजलेलं पीठ एका मोठ्या परातमध्ये मी काढून घेते आणि थंड करून घेऊया. तर इथे पहा मी आता हे पीठ ह्या परातमध्ये काढून घेतलं आहे. तर आता हे थोडंसं असं पसरून घेते, म्हणजे लवकर थंड होईल. आणि पूर्णपणे आपलं पीठ थंड झालं की नंतरच त्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची. तर इथे मी बेसन पीठ आता थंड करून घेतलं आहे. तर असंच थंड करून घ्यायचं, हलकंसं कोमट असलं तरीसुद्धा चालेल. तर आता हे ना व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेते एकदा. तर इथे आता आपल्याला पिठामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर पिठी साखर घालताना एकदम सगळे घालायची नाही, थोडी थोडी टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचे. तर इथे आता मी थोडी पिठी साखर टाकून घेतली आहे, ते मिक्स करून घेऊ. तर हातानेच असं मिक्स करून घेते. पहिली पिठी साखर आता व्यवस्थित मिक्स झाली आहे. तर अजून थोडी पिठी साखर टाकूया. तर पिठी साखर घेताना आहे ना पूर्ण अशी चाळून घ्यायची, म्हणजे तिच्या अशा गुठळ्या तयार होत नाही. सर्वच साहित्य आपल्याला बेसन पीठ हे सर्वच असं चाळून घ्यायचं आहे. तर आता राहिलेली पिठी साखर आहे ना ती सुद्धा मी यामध्ये टाकून घेते. तर पिठी साखर तुम्ही यापेक्षा थोडीशी कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार असं कमी केली तरी चालेल थोडीशी, पण एवढ्या प्रमाणात बरोबर असे गोड होतात. पीठ आणि पिठी साखर आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, तरच लाडू येणं व्यवस्थित होतील. अशा पिठी साखरेच्या बिलकुल अशा गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही, असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पिठी साखर आपली व्यवस्थित आता मिक्स करून झाली आहे. त्यामध्ये टाकूयात वेलची पूड. तर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे जायफळ. तर थोडंसं असं जायफळ किसून टाकायचं ताजं, त्यामुळे ना मस्त असा सुगंध येतो. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. तर इथे मी वेलची पावडर आणि जायफळ सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. साखर आणि ते पण सगळं मस्त आता एकजीव झाले. आपलं लाडू बांधण्यासाठीचं पीठ आहे ना एकदम रेडी आहे. आता लगेच लाडू बांधून घेऊ. तर लाडू बांधताना आपल्याला किती मोठा लाडू करायचा आहे त्यानुसार हे पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी मध्यमच लाडू बांधते आहे आणि लगेच लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू बांधण्यासाठी बिलकुल असा जास्त वेळ लागत नाही, लगेच असे पटपट होतात. इथे लाडू बांधून झाला की परत थोडासा असा हातावर घोळवून घ्यायचा, मग मस्त त्याला अशी चकाकी येते. तर इथे मस्त आपला असा गोल गोल गरीत लाडू तयार झाला आहे. तर यावर लावण्यासाठी मी ना आता पिस्ता घेतलेला आहे, तो लावूया. तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही लावू शकता. तर इथे मी पिस्ता घेतला आहे. पिस्ता लावल्यामुळे ना लाडू मस्त दिसतात. आता बाकीचे लाडूसुद्धा मी असेच सर्व बांधून घेते. तर इथे माझे सर्व लाडू आता बांधून तयार झालेत आणि पहा किती छान झालेत. आणि सर्व लाडू मस्त असे गोल गोल झालेत. एकसुद्धा लाडू असा बसका वगैरे झाला नाही, म्हणजे आपलं जे पीठ तूप आणि साखरेचं प्रमाण होतं ते एकदम परफेक्ट आहे. तर असेच प्रमाण घेऊन तुम्ही लाडू नक्की करून पहा. तर एक लाडू आहे ना तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते किती मस्त झालेत ते.
तर इथे पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल किती मस्त असे दाणेदार लाडू दिसतात ते. तर आत्ता दिवाळीला आहे ना, तुम्ही असे लाडू नक्की बनवून पहा. मम्मी, बेसन लाडू तर खूप छान झाले. पुढचा पदार्थ काय बनवणार आहेस? तर आपला पुढचा पदार्थ आहे चकली. कारण चकली ही सर्वांनाच आवडते, पण आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी भाजणीची वगैरे चकली नाही दाखवली. अगदी एकदम इन्स्टंट फक्त 20 मिनिटातच तयार होणारी चकली मी दाखवली आहे. आणि ही चकलीसुद्धा आहे ना खूप मस्त अशी कुरकुरीत होते आणि एकदम सोपी. तर नक्की करून पहा. तर ही चकली बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी ही भाजकी डाळ घेतली आहे. तर ही डाळ आपल्याला आता आहे ना वाटून घ्यायची आहे, म्हणजे या डाळीचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. त्यासाठी आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये ही डाळ आता घालून घेते आणि आता मस्त ही डाळ आहे ना बारीक वाटून घ्यायची. तर इथे पहा मी डाळ आहे ना मस्त अशी बारीक वाटून आणली आहे. तरी वाटलेली डाळ आहे ना आता आपल्याला चाळून घ्यायची आहे. डाळ वाटल्यावर अशी चाळूनच घ्यायची, कारण त्यामध्ये काही डाळीचे कण वगैरे राहिले असले ना ते निघून जातात आणि मग चकली बनवताना तुटत वगैरे नाही, म्हणून अशी ही डाळ आहे ना वाटल्यानंतर अशी चाळून घ्यायची. तर इथे हे सगळं पीठ मी आता चाळून घेतले, फक्त असे थोडेसे डाळीचे कण निघलेत ते आता काढून टाकायचे. आणि यामध्येच ना आता आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर आपण ह्या वाटीने डाळ घेतली होती, ह्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर या वाटीने आता आपल्याला तांदळाचं 3 वाटी पीठ घालायचं आहे. तर आता इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकते आणि ते चाळून घेते. असंच आपल्याला 3 वाटी तांदळाचं पीठ टाकून यामध्ये चाळून घ्यायचं. तर हे तांदळाचं पीठ आपण जे भाकरीला दळून आणतो ना तांदळाची भाकरी करताना, तेच हे तांदळाचं पीठ आहे. त्याने पण मस्त अशा चकल्या होतात. इथे मी आता 3 वाट्या पीठ आहे तांदळाचं ते टाकून घेतले आणि चाळून सुद्धा घेतले. तर त्यामध्ये आता आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तर ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदळाचं पीठ मोजून घेतले त्याच वाटीने असं पाव वाटी तेल घ्यायचं आहे. पण आता हे तेल आहे ना एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच पिठामध्ये घालायचं आहे. तर तेल आता मी एकदम असं कडकडीत गरम करून आणले, ते ह्या पिठावरती ना टाकून घ्यायचं. तर असं टाकल्यावरती असं चर वाजलं पाहिजे, एवढं असं कडक गरम करायचं. सध्या गरम आहे म्हणून मी आता चमच्याने हे मिक्स करते आणि थोडंसं थंड झालं की मग आहे ना हाताने सर्व मोहन ह्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. इथे पहा सर्व मोहन मी मस्त असं पिठाला चोळून घेतले. असंच पिठाला आहे ना व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि चोळून झाल्यानंतर आहे ना पिठाची अशी मूठ करून बघायची. मूठ झाली की समजायचं आपलं जे मोहन घातले ते एकदम बरोबर झाले. तर आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूड असं दोन्ही एकत्र घेतलं आहे मी. भाजून जिरेची पूड केलेली आहे. 1 चमचा हळद, अर्धा चमचा ओवा आणि पाव चमचा हिंग आहे. तर हिंग नक्की घाला, त्यामुळे मस्त खमंगपणा येतो चकलीला. 2 मोठे चमचे सफेद तेल आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे वाढवू शकता किंवा कमी करायचं असलं तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व मसाले टाकले आहेत ना आपण, जे साहित्य टाकले ते सर्व व्यवस्थित असं आहे ना पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर इथे पहा मस्त असं मी मिक्स करून घेतले, म्हणजे मिक्स करायच्या अगोदरच पाणी नाही टाकायचं, नाही तर मग ते मसाले आहे ना व्यवस्थित असे पिठाला लागत नाही. म्हणून असं आहे ना पहिलं थोडं मिक्स करूनच घ्यायचं. आणि अशी चकली ना तुम्ही एकदम इन्स्टंट ही चकली बनवून पहा, एकदम झटपट होते. बिलकुल असा वेळ लागत नाही, कारण भाजणीची चकली वगैरे करायला आपल्याला वेळ लागतो, पण ही चकली आपल्याला एकदम अशी झटपट बनवता येते. तर इथे पहा व्यवस्थित आता मी हे मिक्स करून घेतले. तर आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे. पण मळताना काय करायचं, थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही. तर ज्या वाटीने आपण पीठ वगैरे मोजून घेतले त्याच वाटीने मी आता 3 वाटी पाणी ना कडकडीत गरम करून घेतले. त्यानेच आता हे पीठ मळून घेऊ. तर टाकताना आहे ना एकदम सगळं पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता अजून थोडंसं पाणी टाकते मी. तर राहिलेलं शिल्लक सर्व पाणी आता मी पिठामध्ये टाकून घेतले आणि आता एकदा परत आहे ना सर्व असं मिक्स करून घेते. तर इथे आता मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले. पाणी टाकलं का असं पटकन मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती लगेच असं एक झाकण ठेवायचं. त्यामुळे ती गरम वाफ आहे ना ती मस्त अशी आतमध्येच राहते आणि पीठ आपलं चांगलं वाफल्या जातं. आता हे 10 मिनिट तरी किंवा 20 मिनिट असंच झाकून ठेवायचं आणि नंतरच पीठ मळून घ्यायचं. तर इथे 10 मिनिट झालेत
पीठ मस्त असं झाकून ठेवलं होतं. तर आता आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं. मग अजून हे पीठ असं गरमच आहे, तर पहिलं असं व्यवस्थित आहे ना मळून बघायचं. आणि पाणी जर कमी वाटत असलं तर कोमट पाणी घेऊन आहे ना पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे पण असं आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही, कोमट पाणी घेऊनच पीठ मळून घ्यायचं. तर इथे मला हलकंसं असं कमी वाटतं आहे पाणी, म्हणून मी ते आता हे कोमट पाणी करून आणले. तर हे ना थोडं थोडं टाकून आता पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळताना आहे ना खूप असं पातळ वगैरे मळायचं नाही, एकदम असा घट्ट गोळा तयार करायचा आहे. त्यामुळे चकल्या पण चांगल्या होतात, बिलकुल अशा नरम वगैरे पडत नाही. म्हणून चकलीचं पीठ मळताना आहे ना एकदम असं घट्टच मळायचं आहे. तर आता हे पीठ मी मळून घेते, नंतर आपण पाहू. तर इथे मी हे चकलीचं पीठ मस्त असं मळून घेतलं आहे. आणि इथे पहा एवढं असं आहे ना घट्ट मळून घेतलं आहे, बिलकुल असं जास्त पातळ मळायचं नाही. आणि आता लगेच आपण चकल्या बनवून घेऊ. चकल्या बनवण्यासाठी इथे मी सोऱ्या घेतल्या आहे आणि त्यामध्ये आहे ना अशी चकलीची थाळीसुद्धा टाकून घेतली आहे. आता पीठ टाकताना काय करायचं, जेवढं आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ टाकायचं आहे तेवढं घेऊन आहे ना परत आहे ना थोडंसं मळून घ्यायचं. डायरेक्ट सोऱ्यात टाकायचं नाही, परत थोडंसं असं हातावर मळून घ्यायचं. आणि बाकीचं पीठ आहे ना झाकून ठेवायचं, कारण असंच आपण उघडं ठेवलं तर ते असं सुरकटतं. म्हणून आहे ना थोडं असं मळून घ्यायचं, बाकीचं पीठ झाकून ठेवायचं. आता हे सोऱ्यामध्ये मी टाकून घेते. तर अजून थोडं पीठ टाकते. सोऱ्यामध्ये जेव्हा आपण पीठ भरतो तेव्हा असं दाबून भरायचं चांगलं, म्हणजे अशी पोकळी राहता कामा नये, मग चकली अशी तुटत नाही, मस्त निघते. आता पीठ भरून झाले तर लगेच आहे ना सोऱ्या आता बंद करून घेते मी. तर लगेच चकली बनवून घेते. चकली काढल्यावरती चकलीचं पहिलं टोक आहे ते असं चिकटून घ्यायचं आणि सगळे वेळ आहेत ना असे जवळजवळ काढायचे. तर इथे पहा एक चकली मी काढून घेतली आहे आणि बिलकुल काढताना तुटली वगैरे नाही. आणि एकदम चकलीला आहे ना घट्ट पीठ मळल्यामुळे काटेसुद्धा खूप छान निघलेत. आता बाकीच्या चकल्यासुद्धा आपण अशाच करून घेऊ. तर इथे अशा एवढ्या मी चकल्या बनवून घेतल्यात. आता ह्या आहे ना मी तळून घेते आणि तळताच आपण बाकीच्या चकल्यासुद्धा काढून घेऊ. तर चकली तळण्यासाठी इथे मी चकली करताच इकडे गॅसवरती तेलसुद्धा तापत ठेवलं होतं. तर तेल चांगलं आपलं गरम झाले. तर चकली तळण्यासाठी तेल हे चांगलं कडकडीत गरम करूनच घ्यायचं. आणि नंतर गॅस आता मी मध्यम केला आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. लगेच आता चकल्या त्यामध्ये मी सोडून घेते. तर कढईमध्ये बसतील तेवढ्या अशा चकल्या मी आता सोडून घेते. तर चकल्या सोडताना खूप असं जास्त गर्दीसुद्धा नाही करायची. तर इथे मी आता 4 चकल्या सोडून घेतल्यात. तर त्या आता मस्त अशा तळून घेऊ. चकल्या सोडल्या लगेच आपल्याला झारा वगैरे काही लावायचा नाही. थोडा वेळ आहे ना चकल्या अशाच होऊन द्यायच्या, नंतरच त्यांना झारा लावून आहे ना मग थोड्या एका बाजूने झाल्या की उलट करून घ्यायच्या. आता 1 मिनिटभर हे चकल्या आहे ना एका साईडने तळून झाल्यात. तर मी ना आता पलटी करून घेते. आता दोन्ही साईडनी मस्त असा लाल कलर येईपर्यंत हे चकल्या तळून घेऊ. दोन्ही साईडनी चकली आपली मस्त तळून झाली आहे. जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडली तेव्हा तेलाचे बुडबुडे पाहिले असतील तुम्ही, भरपूर होते. आणि चकली तळत होत आली की तेलाचे बुडबुडे एकदम कमी होतात. तर इथे पहा आता तेलाचे बुडबुडे एकदम असे हलकेसे आहेत, पूर्ण असे निघून गेलेत. तर एवढी अशी चकली तळून घ्यायची. मग आपल्याला समजतं की चकली आता तळून झाली आहे आणि अशी तेलावरती व्यवस्थित तरंगते आणि तेलाचे बुडबुडेसुद्धा बिलकुल आता दिसत नाहीत. तर चकली मस्त अशी आपली तळून झाली आहे. ती आता काढून घेते. काढताना व्यवस्थित असं आहे ना तेल निथळून काढायचं. ते पहा तळताना सुद्धा एकसुद्धा चकली आपली तुटली नाही किंवा तेलात वगैरे अशी बिलकुल अशी विरघळली वगैरे नाही. एकदम मस्त अशी चकली आपली तयार आहे. तर इथे पहा तेल पण मस्त असं मी निथळून घेतलं आहे. आता ते एका डिशमध्ये काढून घेते. आता बाकीच्या सर्व चकल्या मी तळून घेते आणि नंतर आपण पाहू. तर इथे पहा आपली ही शेवटची बॅच आहे ना ती सुद्धा आता तळून तयार आहे. आणि इथे तेल पण पहा तरी पण पूर्ण असं स्वच्छ आहे तेल. बिलकुल असं तेल चकल्या वगैरे अशा बिलकुल तुटल्या नाही किंवा विरघळल्यासुद्धा नाही तेलामध्ये. एकदम मस्त अशा परफेक्ट झाल्यात. तर आपल्या इथे चकल्या सर्व आता तळून तयार आहेत. तर इथे पहा सर्व चकल्या आपल्या तळून तयार आहेत आणि किती छान दिसतात. तर एक चकली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की चकली किती कुरकुरीत झाली आहे. इथे पहा चकलीचा आवाज घ्या, किती छान मस्त कुरकुरीत झाली आहे. तर अशी चकली तुम्ही नक्की बनवून पहा
आणि जेव्हा आपण डब्यामध्ये स्टोअर करतो ना चकली, तेव्हा पूर्णपणे थंड होऊ द्या, तेव्हाच डब्यामध्ये भरून ठेवा. कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई आमची चकली केली तेव्हा खूप कुरकुरीत होती, नंतर नरम झाली. तर गरम गरम भरू नका, गरम भरल्यानंतरच असं होतं. तुम्ही जर बघितलात ना, चकली किती छान कुरकुरीत झालेली आणि मम्मी सारखी चकली ना कोणीच बनवू शकत नाही. तर मम्मी, पुढचा पदार्थ काय बनवायचा? तर आपला पुढील पदार्थ आहे मस्त असे जाळीदार अनारसे. तर अनारसे बनवण्यासाठी इथे मी 1 किलो असा जाडा तांदूळ घेतला आहे. तर अनारसे बनवण्यासाठी ना असा जुनाच तांदूळ घ्यायचा, त्याचे अनारसे चांगले असे जाळीदार होतात. तर हे तांदूळ आहेत ना आता मी स्वच्छ असे निवडून वगैरे घेतलेत. तर आपल्याला हे आता 2 ते 3 पाण्याने मस्त असे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर हे आता तांदळामध्ये मी पाणी टाकून घेते, कारण तांदळाला आहे ना खूप असं डस्ट वगैरे असतं. 2-3 पाणी म्हणजेच असं तांदळामध्ये एकदम स्वच्छ पाणी येईपर्यंत चांगले धुवून घ्यायचे. आता हे पाणी काढून टाकते मी आणि स्वच्छ धुवून घेते. तर इथे पहा, तांदूळ मी मस्त 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आणि आता तांदूळ बुडून वरती भरपूर पाणी राहीन एवढं असं पाणी टाकून घेतले. तर असेच भरपूर पाणी टाकून आहे ना भिजत ठेवायचे. पण हे तांदूळ आहेत ना आपल्याला आता 3 दिवस भिजवून घ्यायचे आणि प्रत्येक दिवशी दिवसातून एकदा तरी याचं पाणी आपल्याला चेंज करायचं आहे. तसंच ठेवायचं नाही, नाही तर मग 3ऱ्या दिवसानंतर खूप तांदळाला खराब वास येतो. म्हणून 3 दिवस भिजवायचे, पण प्रत्येक दिवशी आपल्याला याचं पाणी बदलून घ्यायचं आहे. तर आता हे तांदूळ आपण भिजत ठेवू. तर अनारसेचे तांदूळ इथे मी 3 दिवस आणि 3 रात्र मस्त भिजवून घेतलेत. आणि प्रत्येक दिवशी असं पाणी चेंज करून धुवून तांदूळ परत दुसरं पाणी टाकून घेतले. तर आजचा हा आपला 4था दिवस आहे. तर आपल्याला हे आता पाणी ना काढून टाकायचं आहे सगळं. सुरुवातीला काय करायचं, हे तांदूळ आहेत ना असे व्यवस्थित धुवून घ्यायचे. इथे पहा मस्त असे भिजलेत. आता हे पाणी ना आपण काढून टाकू आणि स्वच्छ तांदूळ धुवून घेऊ आणि एका चाळणीवरती मग काढून घ्यायचं आहे. तर इथे पहा, तांदळामधलं पाणी काढून मी 2 ते 3 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत. आणि आता हे असे ना चाळणीवरती काढून घेतलेत. तर हे आता 15-20 मिनिटं आहे ना निथळून घेऊ. तर हे तांदूळ मी आता व्यवस्थित निथळून इथे कपड्यावर सुकट टाकलेत. तर असे पांगूनच टाकायचे आणि आपल्याला हे तांदूळ आता 1 ते 2 तास आहे ना पंख्याखाली चांगले सुकवून घ्यायचेत. पंख्याच खाली सुकवायचे, उन्हाला वगैरे बिलकुल टाकायचे नाही. तर इथे पहा मस्त असे पांगवलेत, असेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाकायचे. तर 1.5-2 तासानंतर इथे पहा तांदूळ मस्त आपले सुकलेत. म्हणजे पूर्ण सुकवायचे नाही, असं थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे एवढे असे सुकवायचे. जेव्हा आपण असे हातात दाबतो तांदूळ तर थोडेफार असे हाताला चिटकले पाहिजेत, म्हणजे असे हलकेसे मॉइश्चर पाहिजे त्यामध्ये. तर हे तांदूळ मस्त आपले सुकलेत. तर हे आता मिक्सरला वाटून याचं पीठ करून घेऊ. तर इथे पहा सुकलेले तांदूळ मी पूर्णपणे ताटामध्ये काढून घेतलेत. तर आपल्याला हे तांदूळ सर्व आता मिक्सरला आहे ना वाटून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये ना आता आपल्याला थोडे थोडे तांदूळ टाकून आहे ना दळून घ्यायचे. तर एवढे असे मी तांदूळ आता टाकून घेतलेत. तर आता हे मिक्सरला लावून घेते जरा. तर इथे पहा मी मिक्सरमध्ये टाकलेले तांदूळ एवढे असे बारीक वाटून घेतलेत. तांदळाचं करून घेतलेलं पीठ आहे ना आपल्याला आता चाळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी आता एक परात घेतली आहे आणि चाळण्यासाठी ना एकदम अशी बारीक चाळण घ्यायची आहे. बिलकुल अशी मोठे नाही, एकदम बारीक पीठ पडतं याने, अशी चाळण घ्यायची आहे. आणि आता चाळून घ्यायचं पीठ. ही चाळण जी घेतली ना मी तिने एकदम असं बारीक पीठ पडतं. ते आपली मैद्याची चाळण असते ना ती ही चाळण आहे. तर चाळल्यानंतर इथे पहा जे मोठे जरासे जाड तांदूळ आहे ना त्यांचा असा रव्यासारखी कणी आहे ना थोडी राहिली आहे. तर जे आपले तांदूळ शिल्लक आहेत वाटायचे त्यामध्ये हे टाकायचं आणि परत वाटून घ्यायचं. तर इथे पहा चाळलेलं पीठ किती मस्त आले, एकदम बारीक असं पीठ आले. तर आता बाकीचे तांदूळसुद्धा आपल्याला असेच वाटून चाळून घ्यायचेत. मग नंतर सगळे तांदूळ वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथे आपले सगळे तांदूळ मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेत. मस्त असं पीठ तयार झाले. तर आता आपल्याला गूळ किती घालायचं आहे ते पाहूया. 1 किलो तांदूळ घेतले तर 750 म्हणजे पावणा किलो गूळ लागतो. पण वजनी प्रमाण घेण्यापेक्षा वाटीने जर आपण घेतलं तर एकदम परफेक्ट प्रमाण होतं. म्हणजे काय करायचं, जेव्हा आपलं हे पीठ तयार होतं तेव्हा हे सर्व पीठ आहे ना मोजून घ्यायचं आणि त्यानुसार आपण गूळ ठरवायचं आहे. समजा आपलं पीठ 4 वाटी भरलं तर 2 वाटी गूळ घालायचा आहे. असं प्रमाण मी नेहमी ठेवते. आणि जरी तुम्हाला वजनी घालायचं असला तर 1 किलोला पावणा किलो गूळ लागतो. तर आता हे पीठ आहे ना आपण मोजून घेऊ. कोणतीही एखादी वाटी घ्यायची आणि पीठ आहे ना मोजून घ्यायचं. खूप असं दाबून नाही भरायचं, हलक्याच हाताने असं पीठ घ्यायचं. इथे पहा 1 वाटी भरली आहे आपली.
तर इथे मी सर्व पीठ मोजून घेतले आणि बरोबर या वाटीने ना 4 वाट्या पीठ भरले. तर आपल्याला आता गुळाचं प्रमाण पण वाटीवरतीच ठरवायचं आहे. म्हणजे 4 वाटी पीठ असेल तर आपल्याला इथे 2 वाटी गूळ घालायचं आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ मोजले त्याच वाटीने सुद्धा आपल्याला गूळ मोजून घ्यायचं आहे. तर आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले त्याच वाटीने मी आता 2 वाटी गूळ घेते. आणि गूळ घेताना सुद्धा असा मस्त पिवळ्या कलरचा घ्यायचा आहे आणि असा मऊ पाहिजे. एकदम असा सुट्टा गूळ घ्यायचा नाही, असा थोडा ओलसर असतो असा गूळ घ्यायचा. त्यामुळे अनारसे चांगले होतात आणि पीठ पण चांगलं तयार होतं. आता हा 1 वाटी गूळ आहे तो पिठामध्ये मी टाकून घेते. तर एकदम असा बारीक चिरून घेतलेला आहे मी. असा चिरून घ्यायचा गूळ म्हणजे मिक्स करायला पण आपल्याला सोपं जातं. आता 1 वाटी टाकून झाले, पण आपल्या इथे 4 वाटी पीठ आहे त्यामुळे आपल्याला अजून 1 वाटी गूळ घालायचा आहे. तर इथे पहा अजून 1 वाटी गूळ घेतला आहे मी. हा पण आपल्याला आता पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हा टाकलेला गूळ आहे ना पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. असं दोन्ही हाताने आहे ना व्यवस्थित आहे ना पीठ मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये. तर असं पीठ आणि गूळ पूर्ण एकजीव करण्यासाठी आपल्याला हाताने खूप वेळ लागेल. म्हणून काय करायचं, आता हे पीठ आणि हे गूळ मिक्स केलेलं आहे मिश्रण आहे ना आपलं, परत थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे एकदम आपलं सोपं काम होतं आणि एकदम हे पीठ आणि गूळ आहे ना एकदम मिळून येतं, मस्त एकजीव होतं. तर तिथे मी गूळ हलकासा मिक्स करून घेतला आहे. आता हे मिश्रण थोडं थोडं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. तर इथे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता थोडंसं मिश्रण टाकून घेतले. तर मिक्सरला फक्त आपल्याला 1-2 गरके दिले की लगेच हे एकजीव होईल. तर मी हे आता वाटून घेते. तर इथे पहा मिक्सरला मी हे पीठ फिरवून घेतले आणि मस्त एकजीव झाले. पहा गूळ आणि पीठ आहे ना व्यवस्थित असं झाले. तर आता हे ना मी परातमध्ये काढून घेते आणि बाकीचं पीठसुद्धा असंच वाटून घेते. तर इथे पहा सर्व पीठ माझं आता मिक्सरला मी वाटून घेतले. इथे पहा किती मस्त असं एकजीव झाले. तर आता हे सर्व पीठ आहे ना आपल्याला परत एकत्र असं करून घ्यायचं आहे आणि त्याचे आहे ना असे गोळे करून ठेवून द्यायचे. तर मिक्सरमध्ये वाटल्यामुळे पहा किती आपलं काम सोपं झाले. तर इथे पहा आपलं पीठ मस्त वाटून झाले आणि ह्या पिठाचा आहे ना आता असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तर इथे पहा मी 1 गोळा करून घेतला आहे. आता बाकीच्या पिठाचे सुद्धा आहे ना असेच गोळे तयार करून घेते. तर इथे पहा सर्व पिठाचे मी मस्त असे गोळे तयार करून घेतलेत. तर इथे माझे 7 गोळे झालेत बरोबर. जर मोठे गोळे केले तर अजून कमी होतील, पण मी इथे छोटे छोटेच गोळे तयार करून घेतलेत. पहा किती मस्त चकाकी आली गोळ्यांना, एकदम परफेक्ट झाले आपलं पीठ. तर आता हे पीठ आहे ना आपल्याला 3 दिवस असं उबदार ठिकाणी एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर इथे पहा मी हा डब्बा घेतला आहे. तर त्यामध्ये आहे ना आता हे सर्व पीठ मी ठेवून देते. आणि डब्बा घेताना आहे ना बिलकुल आपल्याला ओला वगैरे घ्यायचा नाही, एकदम असा सुक्का पाहिजे. म्हणजे मग आपलं पीठ खराब होणार नाही, मस्त राहील. तर एवढी अशी काळजी घ्यायची. घेताना डब्बा हा सुक्का घ्यायचा आहे चांगला. तर इथे पहा सर्व आता पीठ आहे ना मी या डब्यामध्ये ठेवून दिले. तर डब्याला मस्त आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 3 दिवस हा डब्बा चांगल्या उबदार ठिकाणी म्हणजे जिथे आपला सारखा हात लागणार नाही अशा ठिकाणी हा डब्बा ठेवून द्यायचा आहे. मग नंतर आता जेव्हा 3 दिवस होतील तेव्हा आपण अनारसे बनवू. तर 3 दिवस आपलं अनारशांचं पीठ इथे मी मुरवत ठेवलं होतं. तर 3 दिवसानंतर पहा इथे अनारशाचं पीठ असं दिसतंय. तर पहिल्यापेक्षा थोडं असं फुलून सुद्धा आले, मस्त मुरले. तर आता आपल्याला सर्व पिठाचे अनारसे काही बनवणार नाही मी, फक्त यामधील 2 गोळे काढून त्याचेच अनारसे बनवणार आहे. आणि बाकीचं पीठ असंच झाकून आपण असंच ठेवायचं, फ्रीजमध्ये काही ठेवायची गरज नाही. 15-1 दिवस ते आरामशीर असं बाहेरच टिकतं. आणि खूप जास्त 1-2 महिने ठेवायचं असेल तरच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर आता मी याच्यातले 2 गोळे काढून घेते आणि बाकीचं पीठ असंच ठेवून देते. तर इथे पहा पिठापैकी मी 2 गोळे पिठाचे काढून घेतलेत. आता हे गोळे आहेत ना आपल्याला असे फोडून घ्यायचे. तिथे पहा मस्त असं मुरलंय पीठ. तर पूर्ण आपल्याला हे ना आता फोडून घ्यायचं आहे असं. तर इथे पहा पीठ पूर्णपणे मी असं सुट्ट करून घेतलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला आहे ना असं पीठ मळून बघायचं आहे ओलसर होतं आहे की नाही. नाही होत असेल, जर असं सुक्कं असेल तर मग आपल्याला इथे थोडासा असा दुधाचा वापर करायचा आहे. तर इथे पीठ मी असं आहे ना एकत्र करून घेतलं आहे, पण अजून ते सुक्कंच आहे. थोडंसं मला इथे दुधाची गरज पडणार आहे. त्यासाठी इथे पहा मी 1-2 चमचे दूध घेतले. पण दूध टाकताना सुद्धा आहे ना आपल्याला एकदम असं ओतायचं नाही,
हातावरती थोडंसं दूध घ्यायचं आहे, फक्त हात वल्ला करून घ्यायचा आहे. खूप जास्त दूध नाही टाकायचं, नाही तर मग पीठ पातळ होतं. आणि नंतर आता हे दूध टाकल्यावर आहे ना व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर पिठाचा पूर्णपणे कलर आहे ना हा गुळावरती अवलंबून असतो. तर इथे माझा गूळ खूप असा लाल नव्हता किंवा काळाही नव्हता, त्यामुळे पिठाला असा कलर आला आहे. तर इथे पहा, घेतलेल्या दुधापैकी फक्त 1 चमचा दूध मी वापरले आणि बाकीचं 1 चमचा दूध आपलं असं शिल्लक आहे. म्हणजे दूध टाकताना आहे ना खूप जास्त दूध लागत नाही. आणि इथे पहा, पीठसुद्धा आपलं जमा होऊन आले. तर याचा आहे ना आता मी व्यवस्थित गोळा करून घेते. तर यापेक्षा आता जास्त दूध लागणारच नाही आपल्याला, फक्त हे आहे ना मी व्यवस्थित आता एक गोळा करून घेते. तर इथे पहा, पिठाचा मस्त असा मी गोळा तयार करून घेतला आहे. तर गोळा तयार झाल्यावरती ना थोडंसं असं पीठ तोडून बघायचं आणि असं आहे ना गोल हातावरती करून बघायचं अनारसा होतोय का. तर इथे पहा, बिलकुल असे पिठाला क्रॅक वगैरे जात नाही, एकदम मस्त स्मूथ असा अनारसा आपला तयार होतोय. म्हणजे आता हे पीठ आहे ना आपलं एकदम परफेक्ट झाले. तर आता लगेच अनारसे बनवून घेऊ. तर अनारसे थापण्यासाठी इथे आपल्याला खसखस लागणार आहे. तर इथे मी आता खसखस घेतली आहे. आता आपले पीठ आहे त्यापैकी ना एक गोळा काढून घेते मी. पहिला हातावरती थोडासा गोल करून घ्यायचा. थोडासा आहे ना मी हातावरतीच हा आता चपटा करून घेतलाय. आता आहे ना आपल्याला खसखस घालायची आहे खाली आणि आता खसखसवरती ना अनारसा ठेवून आपल्याला थापून घ्यायचा आहे. बरोबर असे दोन्ही बोटांनी फिरवत आहे ना अनारसा आपल्याला व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे. असं बोटाला वगैरे चिटकत असेल ना तर थोडंसं तूप लावलं हाताला तरीसुद्धा चालतं. तर अनारसे थापताना आहे ना आपल्याला खूप पातळ पण नाही करायचं आहे आणि असं खूप जाडसुद्धा नाही ठेवायचं आहे. तर असा मध्यम असा अनारसा आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर इथे पहा, मस्त असा मी अनारसा थापून घेतला आहे. तर अजून 4-5 अनारसे मी करून घेते आणि मग नंतर आपण तळून घेऊ. तर पहिला अनारसा माझा जरा छोटा झाला होता, मला वाटलं थोडा मोठा पाहिजे, म्हणून मी ना आता हा अनारसा अजून थोडा मोठा करून घेतला आहे. तर तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे, फक्त जास्त पातळ नाही करायचे. पहा, दुसरा अनारसा पण आपला मस्त असा थापून झाला आहे. अनारसे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवले. तेल गरम झाल्यावरती ना त्यामध्ये थोडंसं असं पीठ टाकून बघायचं. तर इथे पहा, पीठ टाकल्यानंतर लगेच वरती येत नाही, सावकाश असं वरती येते. म्हणजे तेल गरम आहे पण खूपसुद्धा कडकडीत नाही, असंच गरम तेल आपल्याला अनारशांसाठी पाहिजे. असं परफेक्ट तेल आपलं गरम झाले. लगेच त्यामध्ये आता अनारसे तळून घेऊ. अनारसे तेलात सोडताना खसखस लावलेली बाजू आहे ती वरती करायची आणि प्लेन बाजू आहे ती खाली करायची आणि अनारसा तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. आणि अनारसा सोडल्यानंतर त्याला झारा वगैरे बिलकुल काही लगेच लावायचं नाही. अनारसा आप स्वतःच तेलावरती येतो, त्यानंतरच आपल्याला त्याला झारा वगैरे लावून घ्यायचा आहे. इथे पहा, अनारसा झारा न लावता आप असा तेलावरती वर तरंगायला लागलाय आणि जाळीसुद्धा पहा आत्ताच किती छान पडली आहे. तर असा अनारसावरती आल्यानंतर आपल्याला मग नंतर आहे ना त्यावरती झाऱ्याने असं वरून तेल सोडायचं आहे. कारण अनारसा आपण एकाच बाजूने तळत असतो, दोन्ही बाजूने पलटी करायचा नाही, म्हणून वरच्या साईडनी पण चांगला तळला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आहे ना वरून असं झाऱ्याने तेल सोडत राहायचं आहे. आणि अनारसे तळताना आहे ना गॅस एकदम असं स्लोपेक्षा थोडासा फक्त वाढवायचा आहे, खूप असा गॅस फास्ट ठेवायचा नाही, कारण अनारसे तळण्यासाठी ना थोडासा वेळ लागतो. म्हणून असे स्लो गॅसवरतीच मस्त लाल कलर येईपर्यंत आपल्याला अनारसे छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे पहा किती सुंदर जाळी पडली आहे अनारशाला. तर इथे पहा मस्त असा लाल कलर आला अनारशाला. तर एवढा लाल असतानाच मी काढून घेते, कारण त्यामध्ये अजून गरम तेल भरपूर असतं आतमध्ये, त्यामुळे तो अजून जास्तच लाल होईल. त्यामुळे थोडा लाल झाल्यावरतीच लगेच असा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तेल निथळून काढायचं आहे. आणि इथे पहा किती मस्त अशी जाळी पडली आहे, खूपच छान झालं आहे अनारसा. आणि काढताना आहे ना आपल्याला एखादी आपली अशी चाळण असते ना पुरणाची वगैरे, त्यावरती काढून घ्यायचं. तर इथे पहा मी अशी चाळण घेतली आहे, यामध्ये काढून घ्यायचे अनारसे आणि मग राहिलेलं तेल आहे ना ते पण यामधून निघून जातं. आता बाकीचे अनारसे सुद्धा आहे ना आपण असेच तळून घेऊ. तर इथे आपले आता सर्व अनारसे तळून झालेत. जेवढं आपण पीठ घेतलं होतं त्या पिठाचे सर्व अनारसे मी बनवून आता तळून घेतले. तर इथे आपले मस्त जाळीदार खुसखुशीत असे अनारसे तयार आहेत. बघितलं ना तुम्ही किती मस्त अशी झटपट प्रोसेस आहे.
बरेच जणांना वाटतं अनारसे बनवणं खूप अवघड आहे, खूप किचकट आहे म्हणून बनवत नाही, पण तुम्ही असं प्रमाण घेऊन ना अनारसे बनवून पहा. पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट होणार, बिलकुल चुकणार नाही. तर इथे पहा, प्रत्येक अनारशाला आपल्या किती मस्त अशी जाळी पडली आहे, मस्त असे फुलून आलेत अनारसे. आणि खरंच सांगते खूप छान झालेत एकदम. तर असे अनारसे ना तुम्ही येता दिवाळीला नक्की बनवून पहा. घरातले सर्वच असे आवडीने खातील. बाहेरून वगैरे आणण्याची काहीच गरज नाही, एकदम सोपी प्रोसेस आहे. आणि खरंच हे अनारसे आहेत ना खूप मस्त असे खुसखुशीत झालेत, आतपर्यंत मस्त छान जाळी पडले. तर एक अनारसाने मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. इथे पहा, आतपर्यंत पहा, इथे किती मस्त अशी जाळी पडली आहे. आणि तोडताना तुम्हाला आवाजसुद्धा आला असेल, किती खुसखुशीत झाले. मग काय, येत्या दिवाळीला बनवणार ना तुम्ही अशा अनारसे, तर नक्की बनवा. असंच प्रमाण घ्या, परफेक्टच होणार. अनारसे तर झाले आपले बघून. तर पुढचा पदार्थ काय? अगं, पुढचा पदार्थ आपला आहे मस्त असे खुसखुशीत नानकट. आणि यावेळेस ना मी नानकट भाजायला बिलकुल बेकरीमध्ये वगैरे जाणार नाही, तर घरच्या घरीच मस्त कढईमध्ये मी आता खुसखुशीत नानकट बनवणार आहे. तर इथे मी आता एक काचेचा बाउल घेतला आहे, तर त्यामध्ये घालूयात आता तूप. तर इथे मी या मेजर कपने अर्धा कप असं तूप घेतलं आहे. तर तूप घेताना आहे ना असं पातळ नाही घ्यायचं, असंच घट्टच घ्यायचं आहे. तूप घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता घालायची आहे पिठी साखर. तर इथे मी 1 कप पिठी साखर घेतली आहे. ज्या मेजर कपने तूप मोजून घेतलं होतं त्याच कपाने आहे ना पिठी साखर घेतली आहे. तर सर्व मेजर माप आहे ना असं एकाच कपने मोजून घ्यायचं, म्हणजे मग सर्व साहित्य असं एकदम बरोबर होतं. तर आता पिठी साखर घातल्यानंतर आहे ना ही आपल्याला तुपामध्ये आहे ना व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर पूर्ण असं आपल्याला आहे ना 5-10 मिनिट चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे. पूर्ण जेव्हा हे मिश्रण एकजीव होतं ना त्याचा पूर्ण कलर असा व्हाईट होतो, तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला असं फेटतच राहायचं आहे. तर इथे पहा, मी हे मिश्रण आहे ना 5 मिनिट चांगलं असं फेटून घेतलं आहे. मस्त असं फ्लफी झालं आहे. सुरुवातीला इथे पहा असं पिवळा कलर होता आणि आता फेटल्यामुळे ना त्याला मस्त असा व्हाईट कलर आला आहे. एवढंच असं मस्त फेटून घ्यायचं, त्यामुळे नानकट एकदम मस्त असे खुसखुशीत होतात. तर आता हे आपलं तूप आणि साखरेचं मिश्रण तयार आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण आहे ना आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. तर इथे मी 1 कप मैदा घेतला आहे आणि ही चाळण घेतली आहे. त्यामध्ये आता हे सर्व आहे ना मी चाळून घेते. तर आता सुरुवातीला इथे मी 1 कप मैदा टाकला आहे आणि त्यामध्ये आता अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे आणि पाव कप बारीक रवा. तर हा आहे ना एकदम असा बारीक रवा आहे, बारीकच रवा घ्यायचा. आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे. तर आपण पोहे खातो ना त्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे. आता हे सर्व साहित्य आहे ना चाळून घेऊ. तर इथे आपण जे बेसन पीठ घातले त्यामुळे नानकट मस्त असे भुसभुशीत होतात. त्याचबरोबर रवा आहे त्यामुळे आपण जेव्हा नानकट खातो ते असे घशाला वगैरे टाळ्याला चिटकत नाहीत, छान होतात. आता हे सर्व साहित्य आहे ना मस्त इथे पहा मी असं चाळून घेतलं आहे. आता तर नानकटसाठी लागणारा मैदा, पिठी साखर वगैरे सर्व ह्या मेजर कपनीच मी असं मोजून घेतलेले आहे. यापेक्षा छोटा कप मोठा कप असं मोजून घ्यायचं व्यवस्थित. आणि मेजर कप नसेल तर एखादी स्टीलची वाटी वगैरे एकच वाटी घ्यायची, अशी सेट करायची मस्त आणि सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घ्यायचे. तर आता आपण मैदा वगैरे सर्व जे चाळून घेतले ते आता तुपाचं जे मिश्रण केलं होतं आपण त्यामध्ये आहे ना सर्व टाकून घेऊया आणि मिक्स करू. आता हे सर्व टाकलेलं साहित्य आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर आता यामध्ये आहे ना पाव चमचा मीठ घालते, कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर तो पदार्थ अजूनच छान लागतो चवीला. तर आता सुरुवातीला मी थोडंसं असं चमच्याने मिक्स करून घेतलं होतं, पण आता हे सर्व मिश्रण आहे ना हातानेच असं व्यवस्थित मी एकजीव करून घेते. तर सुरुवातीला इथे पहा हे मिश्रण आहे ना आपल्याला एकदम असं सुक्क वाटतं, पण जसजसं आपण मिक्स करत जाऊ तसं आहे ना ते थोडंसं असं ओलसर होतं. आणि आपल्याला वाटलंच की तूप थोडंफार कमी पडतंय तर एखादा चमचा अजून तूप घेतलं तरीसुद्धा चालतं, पण सुरुवातीलाच असं तूप टाकायचं नाही. हाताने ना व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तर थोड्या वेळाचं इथे पहा मस्त असं आहे ना हे नानकटचं पीठ आपलं असं मिळून आले आणि आपल्याला वाटलंच खूप सुक्क आहे तर थोडंसं एखादा चमचाभर तूप घ्यायचं, पण मला असं आता वाटत नाही, एकदम बरोबर वाटतंय. तर अजून थोडा वेळ मिक्स केलं ना त्याचा बरोबर या पिठाचा गोळा तयार होईल. जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपल्या अशी हाताची त्याला आहे ना हीट भेटते आणि मग बरोबर असं ते ओलसर होतं. तर इथे आपलं नानकट बनवण्यासाठीचं पीठ रेडी आहे,
पण आता आपल्याला लगेच नानकट बनवायचे नाही. नानकट बनवण्यासाठी जी काही पूर्वतयारी ती आपल्याला करायची आहे. कारण इथे मी नानकट हे आता कढईमध्ये करणार आहे. तर आता आपल्याला कढई ना प्रीहीट करायला ठेवायची आहे. तर चला आता मी कढई प्रीहीट करायला ठेवते. तर इथे मी नानकट बेक करण्यासाठी कढई गॅसवरती ना प्रीहीट करायला ठेवली आहे. तर कढईमध्ये मी तळाला सुरुवातीला इथे जे आपलं दररोजचं वापरातलं मीठ आहे ते असं पसरून ठेवले आणि त्यावरती एक स्टँड ठेवले. तर मीठ पण असं थोडं पांगूनच ठेवायचं, त्यामुळे नानकटला सर्व बाजूनी ना हीट व्यवस्थित लागते. नानकट बनवण्यासाठीचं पीठ रेडी आहे. लगेच नानकट बनवून घेऊया. तर त्यासाठी असं पिठामधील एक गोळा घ्यायचा आहे. आपल्याला किती मोठं नानकट करायचं आहे त्यानुसार सुरुवातीला आहे ना असं नानकट बनवून घ्यायचं आणि थोडंसं गोल असतं, फक्त थोडंसं असं प्रेस करायचं, त्यामुळे ना मस्त असं नानकट तयार होतं. आकार पण छान दिसतो. एवढ्या आकाराचे अशी मी नानकट बनवणार आहे. तर आता हे नानकट आहे ना आपल्याला बेक करायचे. त्या ताटाला आहे ना असं तूप लावून घ्यायचं. तर इथे मी तूप लावून घेतले आणि तूप लावायचं नसेल तर बटर पेपर किंवा तूप असं करायचं आहे. तर इथे मी तूप लावून घेतले. तर आता त्यामध्ये ना हे नानकट ठेवून देते आणि अजून थोडे ताटात बसतील एवढे नानकट बनवून घेते. तर इथे मी आता ताटामध्ये बसतील तेवढे असे नानकट करून घेतलेत. तर त्यामध्ये ना आता लावण्यासाठी मी पिस्ता घेतला आहे. तर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही लावू शकता, पण इथे मी पिस्ता लावणार आहे, त्यामुळे ना दिसायला असे छान दिसतात. पिस्ता ठेवल्यावरती ना थोडं असं प्रेस करायचं म्हणजे तो पडणार नाही. तर हे बाकीचे उरलेले नानकट आहेत ना त्यांना सुद्धा मी आता सर्व असं पिस्ता लावून घेते. तर इथे मी सर्व नानकटांना आता पिस्ता लावून घेतला आहे. पिस्ता लावल्यामुळे पहा किती छान दिसतात. आणि नानकट जेव्हा आपण ताटामध्ये ठेवतो तर असं आहे ना दोन नानकटांमध्ये थोडंसं असं अंतर ठेवायचं, कारण जेव्हा ते बेक होतात तर थोडेसे फुलतात, म्हणून आहे ना असं थोडं अंतर ठेवायचं. तर आपली इथं सर्व तयारी झाली आहे आणि तिकडे आपली कढईसुद्धा मस्त अशी प्रीहीट झाली आहे. चला आता हे ताट आहे ना कढईमध्ये ठेवून देऊ. तर आता कढई मस्त मी ते 10 मिनिट प्रीहीट करून घेतली आहे. त्यामध्ये आता बनवलेले नानकट आहेत ना आपले ते ताट ठेवून घेते. तर इथे मी आता नानकट कढईमध्ये ठेवून घेतलेत. तर त्यावरती ना एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे 10 ते 15 मिनिट मस्त स्लो गॅसवरती बेक करून घ्यायचे आहेत. फक्त जेव्हा 10 मिनिट होतील तेव्हा एकदा उघडून पाहायचं, झाले नसले तर अजून 5 मिनिटं ठेवायचे. तर चला आता आपण हे नानकट मस्त बेक करून घेऊ. तर आता झाकण काढून पाहूया नानकट कसे झाले. आणि नानकटला आहे ना पहा इथे मस्त बेक झालेत आणि कलरसुद्धा इतका छान आला आहे ना. खूप असे तुम्हाला जास्त जळलेले किंवा जास्त बेक झालेत असे सुद्धा नाही. मस्त इथे मस्त असे त्यांना क्रॅकसुद्धा आलेत पहा इथे, म्हणजे एवढे ते मस्त असे खुसखुशीत झालेत. तर एवढे खुसखुशीत झालेले नानकट चवीला तर भन्नाटच लागणार आहेत. तर आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि हे नानकट आहे ना आता काढून बाजूला ठेवूया आणि थंड करून घेऊ. तर इथे पहा नानकट आपले तयार आहेत आणि मी ते आता आहे ना कढईमधून काढल्यानंतर मस्त असे थंडसुद्धा करून घेतलेत. तर मस्त बेक झालेत एकदम आणि कलरसुद्धा छान आला आहे. तर आता एक नानकट तुम्हाला मी तोडून दाखवते. तर इथे बघितलं ना तुम्ही, तुमच्या लक्षातच आले असेल, कारण आपण इथे घरच्या घरीच नानकट एकदम कढईमध्येच केलेत तरीसुद्धा एकदम ते बेकरीसारखे मस्त असे खुसखुशीत बेक झालेत. तर असे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. दिवाळीला असे नानकट करून बघा, खूप छान होतात. तर काय मग बेकरीमध्ये न जाता घरच्या घरी असे नानकट तुम्ही ट्राय करणार ना, तर नक्की बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. मम्मी आता पुढचा पदार्थ काय? आता आपली सर्वांची आवडती करंजी. करंजी सुद्धा मस्त अशी खुसखुशीत होते. तर चला सुरुवात करू. तर करंजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे आता करंजीसाठी लागणारं सारण बनवून घेऊ. तर त्यासाठी इथे पहा गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये टाकूयात 2 चमचे तूप. तर इथे मी आता 2-3 चमचे तूप टाकून घेतले. तर करंजीचं सारण करण्यासाठी इथे मी या वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे. तर रवा घेताना ना एकदम असा बारीकच 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे. तर रवा आपल्याला आता हे तूप घातले ना त्यामध्ये घालून आहे ना भाजून घ्यायचा आहे. तर करंजीसाठी जेव्हा आपण रवा भाजतो तेव्हा गॅस आहे ना असं स्लोपेक्षा थोडासा फक्त वाढवायचा आहे, नाही तर स्लो गॅसवरतीच आहे ना एकदम मस्त असा बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बिलकुल असा फास्ट वगैरे गॅस करायचा नाही, नाही तर मग तो लगेच असा करपतो. तर इथे पहा मी एकदम मस्त असा स्लोच गॅस केला आहे आणि त्यावरतीच आता हा रवा भाजून घेते. तर इथे पहा 7 ते 8 मिनिट आहे ना हा रवा मी मस्त भाजून घेतला आहे. तर मस्त इथे बघा हलकासा कलरसुद्धा चेंज झाला आहे. तर अजून फक्त 1-2 मिनिट हा रवा आहे ना मी व्यवस्थित भाजून घेते. 10 मिनिट इथे मस्त रवा मी भाजून घेतला आहे. कलरसुद्धा मस्त बदामी आला आहे. तर इतपतच आपल्याला रवा भाजायचा आहे. तर आता हा रवा आपण काढून घेऊ. छान भाजला आहे. तर रवा इथे मी आता भाजलेला काढून घेतला आहे आपला.
तर ते आता कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी खोबरं असं बारीक किसून घेतले. तर 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी खोबरं घालायचं. 1 वाटी रव्यासाठी इथे मी 2 वाटी खोबरं घेतले. तर खोबरं मस्त असं बारीक किसूनच घ्यायचं. तर खोबरंसुद्धा आपल्याला आहे ना हलकासा लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर करंजीत खोबरं असं थोडं भाजूनच घालायचं. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण सारण खूप दिवस जरी राहिलं आपलं तरीसुद्धा त्याचा खवट वास येत नाही आणि सारण आहे ना खूप दिवस टिकतं. म्हणून खोबरंसुद्धा आहे ना करंजीमध्ये भाजूनच घालायचं आहे. तरी ते खोबरंसुद्धा मी 3-4 मिनिट आहे ना स्लो गॅसवरती मस्त भाजून घेतले. तर एवढंच असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त पण लाल नाही करायचं आहे. तर आता हे खोबरं पण छान भाजून झाले, ते आता काढून घेऊ. आता भाजलेलं खोबरं पण मी रवा ज्या ताटामध्ये काढला होता त्याच ताटामध्ये काढून घेतले. आता आपल्याला बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला आता काजू बदाम वगैरे भाजून घ्यायचे. त्यासाठी कढईमध्ये आता परत 1 चमचा तूप टाकले मी. तूप चांगलं गरम झाले, त्यामध्ये टाकूयात 1 मोठा चमचा चारोळे, 7-8 काजू असे बारीक करून घेतलेत, बदामसुद्धा असे 7-8 बारीक करून घेतलेत. तर हे सर्व आहे ना आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथे काजू बदाम हलकेसे भाजत आलेत. तर त्यामध्ये टाकूयात खसखस. तर इथे मी 2 चमचे खसखस घेतली आहे, ती पण यासोबतच भाजून घेऊ. इथे पहा काजू बदाम खसखस आणि चारोळे हे सुद्धा मस्त 1-2 मिनिटभर मी मस्त भाजून घेते. खरपूस भाजून झाले छान, ते पण आता काढून घेऊ. आता हे सर्व भाजलेलं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर आता हे थोडंसं मी मिक्स करून घेते म्हणजे लवकर असं थंड होईल. तर आता हे सर्व आहे ना आपण पूर्णपणे थंड करून घेऊ. इथे पहा हे पूर्ण मिश्रण आपलं थंड झाले, कारण गरम मिश्रणमध्ये आपण पिठी साखर घातली तर तिचं आहे ना पाणी होतं आणि मग या मिश्रणाच्या पूर्ण अशा गुठळ्या तयार होतात, सारण व्यवस्थित होत नाही. म्हणून असं पूर्ण थंड करूनच घ्यायचं आणि नंतरच पिठी साखर घालायची. तर इथे आपलं फायनली मिश्रण पूर्ण थंड झाले. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे मनुके. मनुके टाकल्यानंतर त्यामध्ये टाकूयात 1 चमचा वेलची पावडर. तर वेलची पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये आता थोडंसं आहे ना जायफळ किसून टाकायचं. आणि तुमच्याकडे वेलची जायफळची पूड एकत्रच असेल तरीसुद्धा चालेल, पण मी इथे आता ताजं आपलं हे जायफळ आहे ना थोडं किसून टाकते. आता त्यामध्ये आपल्याला टाकायची पिठी साखर. तर इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. तर पिठी साखर टाकताना ना आता थोडी थोडी करून टाकून मिक्स करून घ्यायची. आणि पिठी साखर जेव्हा आपण टाकतो ना ती व्यवस्थित अशी चाळूनच घ्यायची. चाळून घेतली नाही तर मग पिठी साखरेच्या ना गुठळ्या तयार होतात. आता ही पिठी साखर थोडी थोडी टाकून सर्व अशी मिक्स करून घेऊ. तर इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि तुम्हाला जर यापेक्षा अजून थोडंसं गोड लागत असेल तर थोडीशी वाढवली तरीसुद्धा चालेल, किंवा कमी गोड खायची सवय असेल तर थोडी कमी केली तरीसुद्धा चालेल. पण 1 वाटी पिठी साखरमध्ये ना व्यवस्थित हे सारण ना गोड होतं. तर इथे पहा पिठी साखर मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. तर करंजीसाठी लागणारं सारण आपलं रेडी आहे. आणि हे सारण तुम्ही बनवल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं ना तर आरामशीर 2-3 महिने टिकतं. जेव्हा पाहिजे तेव्हा एकदम पीठ मळून ना पटकन करंजी बनवू शकतो आपण. तर इथे आपले करंजीचं सारण बनवून तयार आहे. तर करंजी बनवण्यासाठी लागणारं पीठ आहे ते आता मळून घेऊ. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे. तर याच वाटीने असं मी 2 वाटी मैदा मोजून घेतला आहे. आता हा मैदा आहे तो परतमध्ये टाकून घेते. आता करंजी खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक रवा. तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले त्याच वाटीने पाव वाटी रवा घालायचा आहे. रवा घालताना ना एकदम 0 नंबरचा बारीक रवा येतो ना तोच घालायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया. आता मीठ घातल्यानंतर ना हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ. तर आता हे सर्व आपलं व्यवस्थित मिक्स झाले. तर रव्याने करंजीत खुसखुशीत तर होतेच, परंतु अजून खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. मोहन टाकण्यासाठी इथे पहा 2 मोठे चमचे तूप मी चांगलं असं कडकडीत गरम करून आणले. तर असं कडकडीतच गरम करून घ्यायचं आणि टाकल्यानंतर आहे ना असं चमच्यानेच मिक्स करायचं, कारण खूप गरम असतं, हाताला आपल्या चटका बसेल. तर इथे पहा चमच्याने आहे ना सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे मोहन पिठामध्ये. पण आता आहे ना आपल्याला हातानेच हे सर्व पिठाला आहे ना असं चोळून घ्यायचं व्यवस्थित, सर्व पिठाला असं लागलं पाहिजे. तर इथे पहा सर्व मोहन मी मस्त असं पिठाला आहे ना चोळून घेतलं आहे. तर असं मोहन नक्की घाला, त्यामुळे ना करंजी मस्त असे खुसखुशीत होते आणि किती दिवस राहिली तरी पण मऊ वगैरे पडत नाही, मस्त असं तयार होतं पीठ करंजीचं.
आता मोहन चोळून झाल्यानंतर असे मूठ करून बघायची, तर इथे पहा पिठाचे असे मूठ तयार होते, म्हणजे मोहन एकदम परफेक्ट आहे. तर यामध्ये आता आपल्याला आहे ना 2 चमचे पिठी साखर घालायची आहे. तर पिठी साखर घातल्यानंतर आपल्याला इथे आता व्यवस्थित आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर घातल्यामुळे जेव्हा आपण करंजी तळतो तर ती तळताना पिठी साखर कॅरमल होते आणि करंजीला आहे ना खूप असा मस्त रंग येतो, खूप दिसायला पण छान दिसते करंजी आणि चवीला सुद्धा छान लागते. आणि हे करंजीचं पीठ आहे ना आपल्याला खूप असं घट्ट नाही मळायचं, हलकंसं सैल मळायचं आहे, कारण यामध्ये आपण ना रवा वापरलेला आहे. तर रवा भिजल्यानंतर अजून थोडासा फुलतो, मग पीठ जास्त दाट होतं, घट्ट होतं. त्यामुळे आहे ना आता थोडंसं सैल मळायचं आहे, फक्त खूपसुद्धा नाही. असंच मस्त पीठ आहे ना ताकद लावून चांगलं मळून घ्यायचं. मऊ मऊ झाले मस्त. आणि इथे पहा एवढं असं मी घट्ट मळले, म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही, असंच मिडियम पीठ मळून घ्यायचं. कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे, तो नंतर भिजून अजून थोडा फुलतो, मग ते खूपच घट्ट होईल, म्हणून असं मळून घ्यायचं पीठ. आपलं हे करंजीसाठीचं पीठ मळून एकदम रेडी आहे. आता हे 15 ते 20 मिनिट आपण रेस्टसाठी बाजूला ठेवू. तर इथे पीठ मी 20 मिनिट रेस्टसाठी ठेवलं होतं बाजूला, तर मस्त भिजले पीठ. तर एकदा आहे ना परत करंजी करण्या अगोदर एकदा थोडंसं असं मळून घ्यायचं. तर इथे पहा किती मस्त पीठ भिजले. आता या पिठाचे आहे ना 2-3 समान गोळे करून घ्यायचे. आता हे आपले 3 गोळे मी समान करून घेतलेत, त्यापैकी एक गोळा काढून घेते आणि हे बाकीचं पीठ आहे ना झाकून ठेवायचं साईडला, म्हणजे ते कडक होणार नाही. तर आता जो एक गोळा घेतला आहे नवीन पिठाचा काढून, तो आहे ना व्यवस्थित आपल्याला असा लांब आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे पहा पिठाला असा लांबट आकार देऊन घेतला आहे. तर आपल्याला करंज्या करण्यासाठी जे पिठाच्या लाट्या तयार करायच्यात ना, त्या अशा आहे ना कट करून घ्यायच्या. त्यामुळे काय होतं, एकसारख्या करंज्या तयार होतात. तर ह्या केलेल्या सर्व लाट्या आहेत ना एका बाउलमध्ये भरून घ्यायच्या आणि एक एक करून आहे ना आपल्याला करंजी लाटून घ्यायची आहे. तर इथे पहा मी अशा या बाउलमध्ये टाकून घेते. इथे ज्या लाट्या आपण बनवून घेतल्यात त्यापैकी एक लाटी घ्यायची आहे आणि हातावर व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे. आणि लाटण्यासाठी इथे मी असा मैदासुद्धा घेतला आहे थोडा, मैद्यामध्ये ही लाटी बुडवून घ्यायची अशी. आणि आता मस्त अशी पातळ लाटून घ्यायची आहे. तर इथे पहा पीठ मस्त व्यवस्थित झाले, बिलकुल असे खाली चिटकत वगैरे नाही. तर इथे पहा एक लाटी मस्त अशी मी लाटून घेतली आहे. एवढी अशी पातळ लाटून घ्यायची, खूप जाड लाटायची नाही. एवढी अशी पातळ लाटली तर मस्त अशी करंजीचं आवरण आहे ना खुसखुशीत होतं. तर आता हे ना आपण याची करंजी बनवून घेऊया. तर इथे मी करंज्या या साच्याने बनवणार आहे. तर अशा प्रकारे इथे माझ्याकडे हा साचा आहे, त्यावरती ना ही लाटी अशी टाकून घ्यायची आहे. लाटलेली लाटी ना आपली व्यवस्थित अशी साच्यावरती सेट करून घ्यायची आहे. आणि इकडे हा खोलगट भाग आहे ना, दात्र्यांचा जो भाग असतो आपला साच्याचा, त्या साईडने आपल्याला सारण टाकायचं आहे. आणि जे सारण बनवलं होतं त्यातील असं काही सारण वाटीत मी काढून घेतले. तर करंज्या बनवण्यासाठी असं थोडं वेगळंच काढून घ्यायचं. तर हे सारण आहे ना आता यामध्ये टाकून घेते. तर इथे पहा मी 2 चमचे सारण टाकले. तुमचा साचा किती मोठा आहे किंवा छोटा आहे त्यानुसार सारण टाकायचं. तर इथे ह्या साच्यामध्ये ना माझं बरोबर 2 चमचे सारण बसले. आता सारण टाकल्यानंतर आहे ना ही लाटी आहे ना ह्या दुसऱ्या बाजूवरती अशी टाकून घ्यायची आहे. तर इथे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि नंतर आहे ना मग साचा हा बंद करून घ्यायचा आहे. आणि बंद केल्यावर सुद्धा आपल्याला आहे ना सर्व बाजूने असं बोटाने दाबून घ्यायचं आहे, तरच करंजी व्यवस्थित अशी कट होते. पहा सर्व बाजूनी ना मी व्यवस्थित अशी साचा दाबून घेतला आहे. तर मस्त अशी करंजी आता कट झाली आहे. तर हे साईडचं पीठ आहे ते काढून टाकायचं. इथे पहा करंजी मस्त अशी कट झाली आहे, ती आता साच्यामधून बाहेर काढून घेऊ. तर इथे पहा करंजी मस्त अशी आपली तयार झाली आहे, बिलकुल फुटली वगैरे काहीच नाही आहे. तर अशाच बाकीच्या करंज्यासुद्धा मी बनवून घेते. तर इथे पहा काही करंज्या मी अशा करून घेतल्यात. आणि एकदम अशा करंज्या केल्या तर त्यावरती थोडासा कपडा टाकून ठेवायचा, नाही तर हवेने ना करंज्या तळताना फुटतात. तर आता आपल्या करंज्या करून झाल्यात तर मी लगेच तळून घेते. करंजी तळण्यासाठी ना तेल खूप असं जास्त कडकडीत गरम नाही करायचं. तर इथे पहा पीठ टाकलं तर वरती आले, पण एकदम सावकाश असं वरती येते. एवढं असं मध्यम तेल गरम पाहिजे.
म्हणजे एकदम परफेक्ट तेल सध्या गरम आहे आपलं. तर लगेच करंजी त्यामध्ये आता मी सोडून घेते. तर करंज्या सोडताना आहे ना खूप गर्दी नाही करायची, तेलामध्ये बसतील तेवढ्याच करंज्या अशा सोडून घ्यायच्या. तर इथे पहा मी 4 करंज्या तेलामध्ये सोडून घेतल्या. आता ह्या करंज्या आपल्याला मस्त दोन्ही साईडनी बदामी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्यात. खूप जास्त लालसुद्धा नाही करायच्या किंवा खूप अशा व्हाईट पण नाही ठेवायच्या. आणि गॅस आहे ना हा मध्यमच ठेवायचा आहे, बिलकुल असं फास्ट गॅसवरती नाही तळायच्यात. तर इथे पहा एका साईडने ना करंजी आपली तळून झाली आहे, ती आता पलटी करून घेऊया. तर इथे पहा एका साईडने किती मस्त कलर आला आहे करंजीला. आणि तुम्हाला यापेक्षा व्हाईट आवडत असतील तशा तळल्या तरीसुद्धा चालेल, पण मला अशाच कलरवरती करंज्या आवडतात म्हणून मी अशा कलरवरतीच तळून घेणार आहे. फक्त एवढंच आहे की तळताना आहे ना खूप फास्ट गॅसवरती आपल्याला तळायचं नाही. तर इथे पहा बदामी कलरवरती मी मस्त करंजी तळून घेतली आहे, ते एका डिशमध्ये आता काढून घेते. आता बाकीच्या सर्व करंज्या मी अशाच तळून घेते. तर करंज्या तळायला फार असा वेळ लागत नाही, एकदम झटपट लगेच तळून होतात. चला बाकीच्या करंज्यासुद्धा आहे ना आपण अशाच छान तळून घेऊ आणि नंतर पाहूया. तर इथे तुम्ही बघू शकता माझ्या आता सर्व करंज्या तळून झाल्यात. तर अशा प्रकारे इथे पहा सर्व करंज्या मी मस्त अशा तळून घेतल्यात. कलर पण किती छान आला आहे आणि खुसखुशीतसुद्धा आहेत ना खूप अशा छान झाल्यात. तर अशा प्रकारे इथे आपला दिवाळी फराळ विशेष खुसखुशीत करंजी तयार आहे. तर अशा पद्धतीने ना तुम्ही करंजी एकदा नक्की करून पहा, खूप खुसखुशीत होते आणि खूप छानसुद्धा लागते. आणि एकदा करंजी तयार झाली की पूर्णपणे थंड झाल्यानंतर आहे ना एखाद्या हवाबंद डब्यात ठेवा, खूप मस्त संपेपर्यंत खुसखुशीत राहते, बिलकुल नरम वगैरे पडत नाही. तर इथे एक करंजी तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते किती खुसखुशीत झाली आहे. तर इथे पहा इथे पहा मस्त अशी खुसखुशीत झाली करंजी, आतमधील पोकळीसुद्धा पहा आणि हे करंजीचं आवरण आहे ना बाहेरचं ते सुद्धा पहा किती मस्त असं खुसखुशीत झाले. बिलकुल असं नरम वगैरे काहीच नाही, मस्त खुसखुशीत झाले, कडक सुद्धा नाही. करंजी तर खूप छान खुसखुशीत झाला होता. तर आता पुढचा पदार्थ काय मम्मी? अगं आपला पुढील पदार्थ आहे मस्त कुरकुरीत अशी शेव. तर शेव चांगली मस्त अशी चवीला होण्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे आणि 10-11 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तर हे आपल्याला सर्व एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी आता हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तर त्यामध्ये आहे ना आता आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये टाकून घेतले. त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे पहा सर्व आता आहे ना मी वाटून आणले असं मिक्सरमध्ये. तर हे आपल्याला पूर्ण आता सर्व आहे ना एका वाटीमध्ये गाळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी आता ही वाटी घेतली आहे, त्यामध्ये अशी गाळणी ठेवायची आहे आणि हे सर्व आहे ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे काही मोठं असेल जिरी वगैरे ते सर्व वरतीच राहतं आणि खाली फक्त त्या मिश्रणाचं पाणी येतं शिल्लक. असं हे जाड आहे ना सगळं ते असं वरतीच राहतं, कारण शेव करताना शेवची थाळी खूप बारीक असते, त्यामध्ये हा अडकला हा वरचा चोथा तर शेव तुटते. म्हणून असं आहे ना गाळून फक्त आपल्याला हे पाणी पाणी घ्यायचं आहे. तर इथे पहा आपलं हे मिश्रण तयार आहे. तर आता लगेच आपण शेवसाठीचं पीठ मळून घेऊ. तर इथे मी आता एक परात घेतली आहे, त्यामध्ये शेव बनवण्यासाठी आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर या वाटीने मी 3 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर ही आपली पहिली वाटी, दुसरी वाटी, 3 वाटी डाळीचं पीठ घेतलं इथे मी. तर 3 वाटी डाळीच्या पिठासाठी आपल्याला त्याच सेम वाटीने अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ घेतल्यामुळे शेव एकदम मस्त अशी कुरकुरीत होते. सर्व माप आपलं हे एकाच वाटीने घ्यायचं आहे. 3 वाटी डाळीचं पीठ असेल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पीठं आपल्याला एकत्र असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर तांदळाच्या पिठाने शेव कुरकुरीत तर होतेच, पण अजून मस्त अशी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे. तर तेलाचं मोहन आहे ना आपल्याला इथे जे आपण पोहे खातो त्या चमच्याने 5 चमचे असं मोजून टाकायचे, खूप जास्त पण नाही टाकायचं. तर आता मी 5 चमचे तेल गरम करून घेते. तर 5 चमचे तेल मी मस्त अशी वाफ निघेपर्यंत कडकडीत गरम केले. असंच कडकडीत तेल गरम करून ना त्याचं मोहन घालायचं आहे. तर इथे पहा टाकल्यावरती असं चरचर वाजते. आता हे टाकलेलं मोहन आहे
ते आपल्याला व्यवस्थित असं आहे ना सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं आहे, कारण खूप गरम आहे. तर सुरुवातीला पहा इथे मी व्यवस्थित असं चमच्याने ना मिक्स करून घेतलं आहे. तर आता हाताने ना हे मोहन सर्व असं ह्या पिठाला ना व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण पिठाला ते लागलं पाहिजे. असं 2 हाताने ना आपल्याला व्यवस्थित असं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. तर इथे पहा मी हे सर्व तेलाचं मोहन आहे ना पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं आहे. तर पिठाचं टेक्स्चर पहा कसं मस्त असं क्रीमी दिसायला लागले. आणि असं आपण मूठ केली तर मूठसुद्धा होते पिठाची. तर इथे मोहन आता व्यवस्थित सर्व पिठाला चोळून झाले. तर या पिठामध्ये आता आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे. तिथे मी 2 चमचे लाल तिखट घेतले. तुमच्या आवडीनुसार अजून कमी जास्त करू शकता, जास्त तिखट आवडत असेल तर. अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतला आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला पाणी न घालताच पहिले ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. सर्व साहित्य इथे मी आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर त्यामध्ये आता आपण जे वाटून पाणी गाळून घेतलं होतं ओवा वगैरे, ते सर्व पाणी टाकून आहे ना पहिलं पीठ मळायचं आहे आणि नंतर मग लागन तसं नॉर्मल पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला हे पाणी टाकते मी थोडं थोडं. तर असं वाटण करून आहे ना तुम्ही नक्की शेव बनवून पहा. त्यामुळे ना शेवला खूप चांगली चव येते, एकदम मस्तच अशी टेस्टी शेव बनते. आता यामध्ये आपल्याला जे नॉर्मल पाणी असतं आपलं ते घालून आहे ना पीठ मळायचं आहे. पण पाणी घालताना ना एकदम जास्त घालायचं नाही, कारण पीठ पातळ होईल. थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला शेवचं पीठ भिजवता नाही ना खूप घट्ट नाही भिजवायचं आहे. असं थोडंसं खूप सैलसुद्धा नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही, तर असं मध्यमच भिजवायचं आहे. आणि हे ना खूप असं चिकट असतं त्यामुळे हाताला चिटकत राहतं. मग आपलं मळून झालं की त्यावरती ना थोडंसं असं तेलाचा हात लावून घ्यायचा. तर इथे पहा तेलाचा हात लावून मी असं पीठ हे मळून घेतलं आहे. एवढं असं सैल ठेवायचं आहे आपल्याला, खूप असं दाटसर ठेवायचं नाही. असं एवढं सैल ठेवलं का शेवसुद्धा पटपट पडते आणि एकदम आहे ना मस्त. इथे पहा असं ताणलं तर अशी तार पकडते. असंच मळून घ्यायचं. इथे 10 मिनिट मी हे पीठ रेस्टसाठी ठेवलं होतं. 10 मिनिट झालेत आपले. तर आता लगेच शेव काढून घेऊ. तर इथे मी अशी बारीक शेव काढणार आहे. त्यासाठी ही ना मी बारीक शेवची थाळी घेतली आहे. आणि हा आपला सोऱ्या आहे, आपण चकल्या वगैरे काढतो तसा हा सोऱ्या आहे. तर त्यामध्ये आता ही शेवची थाळी ती टाकून घेते. थाळी टाकून घेतली आहे. तर आपल्याला आता यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर काय करायचं, हाताला आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं. तर इथे पहा हाताला थोडंसं आता मी तेल लावून घेतले, म्हणजे हाताला पीठ आपल्या चिटकत नाही. पीठ चिकट असतं ना, त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं असं. आणि हे पीठ आहे ना आता सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं. तर इथे पहा सोऱ्या मी बंद करून घेतला आहे आणि गॅसवरती तेलसुद्धा कढईमध्ये तापत ठेवले. तेल पण आपलं चांगलं गरम झाले. तर लगेच शेव काढून घेऊ. तर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं आहे आपलं. तर तेल खूप असं कडकडीत गरम नाही करायचं आहे आपल्याला, मध्यमच तेल गरम करून घ्यायचं आहे. आता लगेच शेव पाडून घेऊ. शेव अशी सोडताना आहे ना एका जागेवर सोडायची नाही, बरोबर गोल अशी सोडून घ्यायची आहे. आणि आता लगेच शेव टाकले आपल्याला काहीच करायचं नाही, जरा वेळ असंच थांबायचं. इथे पहा तेलाची बुडबुडे आता पूर्ण कमी झालेत. तेव्हाच आपल्याला शेव आहे ना आता पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे एका साईडने शेव आहे ना आपली चांगली भाजून झाली आहे. तर अशा पद्धतीने आहे ना ते आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. तर आता खालच्या साईडने पण मस्त अशी शेव तळून घेऊ. तर इथे पहा दोन्ही साईडने मस्त आपली शेव तळून झाली आहे, मस्त कलर आलाय. ते आता एका डिशमध्ये काढून घेऊ. आता बाकीची शेवसुद्धा मी अशीच काढून घेते आणि नंतर आपण पाहू. तर इथे पहा माझी सर्व शेव आता तळून झाली आहे आणि किती छान दिसते आणि कुरकुरीतसुद्धा एवढी मस्त झाली आहे ना. आणि आपण जे वाटण करून घातले त्यामुळे करतानाच एवढा घमघमाट सुटला होता ना, खूप असं छान सुगंध येतो. ओवा आणि जिरे वाटून घातल्यामुळे, लसूण वगैरे आपण जे घातले. आणि इथे आपली शेव जेवढी टेस्टी झाली आहे ना तेवढीच कुरकुरीतसुद्धा झाली आहे. तर तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते किती कुरकुरीत झाली इथे. इथे पहा थोडंसं प्रेस केलं तर एकदम असा भुगा होतोय आणि एकदम मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. तर अशी शेव आहे ना तुम्ही नक्की करून पहा, खूप छान होते.
तर कसा वाटला तुम्हाला आमचा दिवाळी फराळाचा संपूर्ण व्हिडिओ? माझी खात्री आहे तुम्हाला हा दिवाळी फराळाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, नातलगांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा. तर माय लेक किचन तर्फे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.